नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजपासून सुरू होणाऱ्या 5 दिवसीय रेकी लेवल 1च्या बॅचमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम 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 यू ऑल. तर नमस्कार सर्वांना. माझं नाव सचिन भोसले आहे. मी नाशिकवरून हा वेबिनार कंडक्ट करत आहे. मी रेकी ग्रँड मास्टर आहे, एंजल थेरपिस्ट आहे, EFT कोच आहे, NLP प्रॅक्टिशनर, सो अँड सो. ओके. 5 दिवस आहे एकमेकांबद्दल जाणून घ्यायला. ओके. चला, सर्वप्रथम सर्वांचं स्वागत. जुने आणि नवीन विद्यार्थी अगोदर 2 मिनिटं द्या. ओके. 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला आता एक स्टोरी सांगणार आहे. गोष्टींनी आपण लगेच कनेक्ट होतो. तर ही एक 1 ते 2 मिनिटाची गोष्ट आहे का, मग तुम्हाला समजेल इथे तुम्ही का बरं उपस्थित आहे. ओके. चला, एक स्टोरी सांगतो सुंदर, नंतर वेबिनारला सुरुवात करू. बघा, एक काल्पनिक स्टोरी आहे, कल्पनेच्या स्वरूपातच घ्यायची आहे. ओके. बघा, एक आई असते, प्रेग्नेंट असते, आणि तिच्या गर्भामध्ये 2 जुळी बाळं वाढत होती. 2 जुळी बाळं त्या आईच्या गर्भामध्ये वाढत होती. आता ती 2 बाळं एकमेकांबरोबर त्यांचा संवाद सुरू होता, बोलणं चालू होतं. तर पहिलं बाळ दुसऱ्याला विचारतं की, काय रे बाबा, इथून बाहेर पडल्यानंतर काही जीवन असेल का? तर दुसरं बाळ बोलतं, अरे, इथून जो कोणी बाहेर गेला आपल्याला सांगायला आलाय का? मला वाटतं इथून बाहेर पडला आपला अंत आहे, हेच सगळं जीवन आहे. मग पहिलं बाळ बोलतं, अरे, कदाचित बाहेर काही आवाज असेल, प्रकाश असेल, काही भावना असतील, काही संवेदना असेल. तर दुसरं बाळ बोलतं, अरे, तुला कोण सांगायला आलाय? आपल्याला माहीतच नाही, काही प्रूफच नाही, तर आपण कसं मान्य करायचं? ठीक आहे. मग पहिलं बाळ परत बोलतं, अरे, आपण आईवर तर विश्वास ठेवू शकतो ना, आपलं पालन करते, पोषण करते. दुसरं बाळ बोलतं, आई कुठे आहे? तू बघितलीस का डोळ्याने आई? मी तर नाही बघितली. ज्याला बघितलं नाही त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? बरोबर ना, कारण ते आत राहत आहेत, त्यांनी प्रत्यक्षात आईला बघितलं थोडीच आहे. ओके, त्याचंही म्हणणं बरोबर आहे. तर एक दिवस काय होतं, डिलिव्हरीची वेळ येते, दोघे मुलं सुखरूप बाहेर येतात आणि आपल्या आईला बघतात, फक्त एका वेगळ्या स्वरूपामध्ये प्रत्यक्षात. आता बघा, संपली स्टोरी. स्टोरी एवढीच आहे. ओके. आता बघा, आई अस्तित्वात होती पण त्यांना दिसत नव्हती, बरोबर? ते तिच्या गर्भामध्ये होते. तसंच सांगायचं कारण काय, आपण ह्या पृथ्वीवर जगत असताना काय होतं, परमेश्वर सगळीकडे आहे, सगळ्या स्वरूपात आहे, प्रत्येक ऊर्जेत आहे. पण आपण जगत असताना विश्वास ठेवायला कमी पडतो की नाही? का माझ्या संगतीत चुकीचं होतंय, काही असतो पण का नाही देव, बरोबर की नाही? तर बऱ्याच सगळ्या ऊर्जा आहेत. एंजल थेरपिस्ट वाल्यांना माहिती असतं कसे एंजल्स असतात, तुमचा कुणी कुलदैवत असेल, काय खूप सगळ्या एनर्जी आहेत. तर 5 दिवस आपल्याला एनर्जीचाच अभ्यास करायचा आहे. खूप सगळ्या एनर्जी आहेत, खूप काही आहे. ओके. चला, सर्वप्रथम आनंदाची बातमी, गुड न्यूज. काय गुड न्यूज आहे? गुड न्यूज अशी आहे, व्हिडिओ बंदवाल्यांना नाही ऐकायचं का? हे बघा, गुड न्यूज अशी आहे, तर मला माहिती आहे तुम्ही सगळे लोक बरेच ठिकाणी वेबिनार केले असेल, मग तुमच्या मनात डाऊट असतो. फ्री तर सांगितलं आहे, पण क्लास संपल्यावर बरोबर पैसे मागतील, उद्या मागतील, होतं की नाही? बिलकुल नाही. क्लास 5ही दिवस पूर्णपणे फ्री आहे. कुठल्याही दिवशी फी मागितली जाणार नाही, उद्या नाही, परवा नाही, 5व्या दिवशी नाही. ओके. तर निश्चिंत राहायचं, कारण मग आपल्या डोक्यात तेच असतं, अरे आता शिकवलंय, उद्या काय शिकवतील, मग पैसे मागतील. टेन्शन फ्री. ओके. डोक्यात काहीच ठेवायचं नाही आहे. 5 दिवसामध्ये काय शिकणार आहे बघ. पुढील 5 दिवस तुम्ही केला तर मॅजिशियन बनणार आहे, जादूगर बनणार आहे. आता कसे जादूगर? बघा, पुढील 5 दिवसात तुम्ही तुमच्या हाताने पाण्याला चार्ज करायचं शिकणार आहे, पाण्याची चव बदलायचं शिकणार आहे. पुन्हा तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्याची एनर्जी चेक करायला शिकणार आहे, स्वतःची एनर्जी, घरच्यांची एनर्जी. आता कसं करायचं मी तुम्हाला सिलेबस दाखवेल तेव्हा सांगणार आहे. ओके. खूप सुंदर आहे, 7 चक्र ओरा खूप डीप मध्ये आहे, खूप सुंदर आहे. तर खूप छान रिझल्ट येतात. ओके. आणि माझी आता 19वी बॅच आहे. सगळ्यांनाच रिझल्ट येतात, हजारो लोक शिकून गेले आहे. तुम्ही पण डिझर्व करतात. ओके. त्याच्यानंतर क्लास फ्री आहे.
क्लास मोफत आहे म्हणून काहीतरी तर तुमच्याकडून घ्यायला लागेल की नाही? एनर्जी एक्सचेंज मध्ये आता काय पाहिजे आहे बघा. आता आपण श्वास रोजच घेतो बरोबर. आता मी म्हणतो म्हणून काय करायचं आहे, एक दीर्घ श्वास घ्या बरं. घ्या, एक दीर्घ श्वास घ्या प्लीज. प्रॅक्टिकल खूप आहेत तुमचे. घ्या बरं आणि सोडा. परत एक घ्या, कॉन्शियसली श्वास घ्या, सोडा. आता तुमच्यापैकी कोणी आहे का असं ते गेलेले 2 श्वास परत आणून देईल किंवा त्याचे ते 2 क्षण ती वेळ आणून देईल? तर नाही. 5 दिवस मला फक्त तुमचा रोजचा 1 तास, रोज 1 तास असतं. 1 ते 1 तास बोलतो मी, पण 1.5 तास होतात. खूप सिलेबस आहे. ओके, तर रोज 1 ते 1.5 तास द्यायचा आहे तुम्हाला आणि त्याच्यासाठी व्हिडिओ देखील ऑन करणं गरजेचं आहे. तेवढं एक करायचं आहे. नाहीतर मग मला बोर होतो की प्लीज. आणि नसेल तरी करा, तर हे तुम्ही ऑटोमॅटिक बरोबर करणारच आहे. ओके, 5 दिवसामध्ये सगळं प्रॅक्टिकल आहे, तुम्हाला करायलाच लागतं. आता बघा, पहिला दिवस आहे म्हणून बडबड करत आहे. ओके, नंतर मला बोलायला पण इतका वेळ नसतो, सिलेबस खूप सगळा आहे. तर आज थोडस 10 मिनिटं बडबड करेन, फर्स्ट डे आहे. ओके, चला आता एकटं तरी किती बोलायचं, आपण कुणाला तरी घेऊया. मी एनर्जी वालं चांगलं पकडत असतो, मी चांगले एनर्जी वाले लोक, म्हणून कॅमेरे ऑन ठेवा. ओके, चला. हा, आता पण राजलक्ष्मी मॅडमची एनर्जी चांगली, त्यांना विचार. ओके, नमस्कार मॅडम, अनम्यूट करा बरं. गुड मॉर्निंग. कुठून आहे मॅडम गुड तुम्ही? मॉर्निंग. मी बँगलोरला असते. कुठून? बँगलोर. ओके, बँगलोरवरून आहे. व्हेरी नाईस. आता बघा मॅडम, आपण एक एक्झाम्पल घेऊया सर्वांनी. जर आपण एखादी युट्यूबची रील बघायला घेतली टाइमपास म्हणून, किंवा एखादा इंस्टाग्रामचा मेसेज रील ओपन केली, हा, युट्यूबचा शॉर्ट किंवा इंस्टाग्रामची रील, एक बघता बघता स्क्रोलिंग करता करता तुमचा किती वेळ जातो बरं? जरी तुम्ही ठरवलं 5 मिनिटं बघते, किती वेळ जातं? 35 ते 40 मिनिटं तर खरीच. संडेच्या दिवशी बसल्या बसल्या एका तासावरती. जातो ना. सुट्टीच्या दिवशी. व्हेरी नाईस. बघा मॅडम, खरंच सांगा, त्यात जितकं येतं सगळं आपल्या कामाचं असतं का? नाही. काही कामाचंही असतं, पण काही 90% काही तर तेच तेच निगेटिव्ह, त्याच न्यूज, अनवॉन्टेड गोष्टी आपल्या डोक्यामध्ये फीड होत असतात. ओके, तर इथे काय करायचंय तुम्हाला? तिथे जातोच आहे तुमचा वेळ, इकडे 1 ते 1.5 तास द्या. पैसे तर तुम्हाला भरायचे नाहीये, फायदा तर तुमचाच आहे. मग डील चांगली आहे की नाही? चांगली अं? आहे. चांगली डील चांगली आहे आहे. ना? हा, मागे एक शो लागायचा, डील या नो डील. तर डील या नो डील. डील 1 ते 1.5 तास देणार. ओके, कमेंट, चला कमेंट मध्ये नंतर टाईप करा. मला ते दुसऱ्या कोचेस सारखं टाइमपास नाही करता येतं, माझ्याकडे खूपच हे आहे, बिझी शेड्यूल असतं. ओके, आता अजून एक नियम. काय नियम आहे? हा, बघा, मी तुमचा आवाज येणार नाही, मी सगळ्यांना म्यूट करून ठेवलाय. जर मी सगळ्यांना अनम्यूट केलं, इथे मीटिंग होणं शक्य होत नाही. झूम वापरायचं असेल, तिथे हँडरेजचं ऑप्शन असतं. सेशन संपल्यानंतर हँडरेज करा, मी सगळ्यांना बोलायला चान्स देईल. ओके, सर्वांना काही प्रॉब्लेम. ओके, अजून एक नियम. नियम काय आहे बघा, 5 दिवस, पुढील 5 दिवस सर्वांनी कान देऊन ऐका. मी तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल किंवा मोठा असेल, तुमच्या जातीचा असेल किंवा वेगळ्या जातीचा असेल, तुमच्या धर्माचा असेल वेगळ्या धर्माचा असेल, तुमच्या बोली भाषेचा असेल किंवा नसेल, पुढील 5 दिवस तुम्हाला मला गुरु मानायचं आहे. का बरं? जेव्हा तुम्ही मला गुरु मानून टाकणार, शुक्रवार नंतर तुमची मर्जी, क्लास फ्रायडेला संपणार आहे. मानायचं तर माना, नाही तर नका मानू. पण जेव्हा तुम्ही एक गुरु मानून घेतात, तर काय होतं, एक सरेंडर, समर्पणची भावना येतं. आणि मग समर्पणची भावना आली तर तुम्ही लॉजिक नाही लावत, नाही तर खूप लॉजिक लावतो आपण. मी पण खूप लॉजिक लावणार आहे. तर काय करा, सरेंडर करा. बाकीचे डिसिजन तुमचे आहेत, मी काही सांगेल नाही सांगेल, मान्य न मान्य, पण पुढील 5 दिवस गुरु मानायचा आहे. अजून एक, तुम्हाला छोट्या मुलांसारखं बनायचं, अगदी लहान मुलांसारखं. तुम्ही कितीही वयाचे असाल, छोट्या मुलांसारखं इथे राहायचं आहे. छोटे मुलं कशी निष्पाप असतात. ओके, तसं राहायचं आहे. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगेल. ओके, का राहायचं आहे, कारण इथे कोणी कुणाला ओळखत नाही. सगळं तुम्ही शेअर करू शकतात. 5 दिवसानंतर कोणी कुणाला ओळखत नाही, काय मनातलं आहे बोलू शकतात. सो अँड सो, तेवढं करायचं आहे. आता पुढील 5 दिवस थांबायचंय, तर काहीतरी मोटिवेशन पाहिजे, बरोबर ना? काहीतरी मोटिवेशन नसेल तर थांबणार कसं 5 दिवस? तर त्याच्यासाठी आपल्याला आदर्श पाहिजे.
कुणाचा तरी आदर्श घ्यायचा. कुणाचा घ्यायचा? आता तुम्ही सगळे बघत राहिले तर वॉर्मअप देतो. आता चॅट बॉक्समध्ये टाईप करा. तुमच्यापैकी शेतकरी कुटुंबातून कोण कोण आहे? टाईप करा बरं, फक्त मी टाईप करा. जरी शहरात असाल, गावाला घरचे तर करत असतील. चला, शेतकरी कुटुंबातून कोण कोण आहे सांगा चॅट बॉक्समध्ये. चला, संजीवनी पाटील मॅडम आहे, ओके. ओके, श्रद्धा मॅडम आहेत, साधना मॅडम, ओके, व्हेरी नाईस. बस एवढेच आहेत. ओके. आणि नावाने जॉईन करत जा, त्याचं कारण मी नंतर सांगेन. ओके, चला, सॅमसंग, आयफोन, मग मी असे कसे नावं घेऊ ना, 1 2 3 4. तुम्ही माझ्याशी सगळ्यांशी इंटरॅक्ट होणार तर उद्यापासून नावाने जॉईन. चला, शिवराज सर आहे, अनिता मॅडम, ओप्पो, ओके, अनिता मॅडम आहेत, ओके, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चला, थँक्यू सो मच. बघा, का विचारलं मी? आपल्याला पुढील 5 दिवस शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आहे. आता शेतकरी काय करतो? जे पीक घ्यायचं आहे त्याचंच बीज पेरतो की नाही? त्याला गव्हाचं पीक घ्यायचं आहे, तो बाजरीचं बी पेरेल का? सांगा. त्याला जर तांदूळाचं पीक घ्यायचं आहे, तांदूळ काढायचे, तर गव्हाचं बी पेरेल का? नाही. त्याला जे पीक घ्यायचंय तेच बी पेरेल. तर पुढील 5 दिवस काय करायचंय आपल्याला? आपल्याला जीवनामध्ये कसलं बीज पेरायचं आहे? जीवनामध्ये, नात्यामध्ये प्रेम, जीवनात आर्थिक समृद्धी, शरीरात आरोग्य आणि 24/7 सदा सर्व काळ आयुष्यामध्ये सकारात्मकतेचं, पॉझिटिव्हिटीचं बी पेरायचं आहे. आणि बघा, मी नेहमी सांगतो, माझी 19वी बॅच आहे. हवं तर आज सेल्फी काढून ठेवा तुमचा, आणि एक सेल्फी शुक्रवारी काढा जेव्हा आपला क्लास संपेल, आणि डिफरन्स मला सांगा तुमच्यामध्ये काय झाला. ओके. तर ते सगळं प्रूव्हन आहे. तर तसं करा, तुम्ही एक सेल्फी काढा आणि 5 दिवसानंतर बघा कसे चेंज होतात. ओके. चला, आता तुम्ही बोलणार सरांनी खूप बडबड केली आहे. आता रेकीचा क्लास आहे तर त्याच्याबद्दल काही बोलत नाही. तर चला, मी तुम्हाला थोडंसं सांगतो की का आले आहेत का नाही. तुम्हाला बरंच काही होणार आहे. 5 दिवस थांबा. तुमचं लेवल 1चं शक्तिपात काय असतं, अटुनमेंट, 7 चक्र ओरा खूप डीप मध्ये आहे. ओके. अगदी तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो, हा क्लास तुम्हाला फ्री वाटत असेल, पण याची व्हॅल्यू माझे, तुम्ही जेव्हा फ्रायडेला क्लास संपणार ना तेव्हा विचारलं तर तुम्ही स्वतः सांगा. अगदी 5,000 कुठे गेले नाही असं समजा, कारण याच्यामध्ये तुम्हाला खूप काही आहे. तुम्हाला पेंडुलम डाउजिंग आहे, 7 चक्र ओरा, खूप काही त्याच्यामध्ये आहे. थोड्या वेळाने सिलेबस सांगेल. अगोदर रेकी काय आहे बघू. रेकी, आता बरेचसे लोक, आता इथे काही मास्टर हिलर पण असतील, ग्रँड मास्टर असतील, सर्वांचं स्वागत आहे. काही लोक ऑलरेडी 1 2 रेकी शिकलेले असतील, 10 1 वर्षांपूर्वी प्रॅक्टिस सुटली असेल, तुमचंही स्वागत आहे. काही लोकांना रेकी हा शब्द पहिल्यांदा ऐकलेला आहे. आता रेकी हा शब्द भारतामध्ये कॉमनली कसा ऐकला जातो? साधं उदाहरण घेऊया. एखाद्या ठिकाणी गुन्हा घडला, क्राईम सीन झाला, दरोडा पडला. आपण न्यूजपेपरला काय वाचतो की काही लोकांनी काही दिवसांपूर्वी येऊन ह्या एरियाची रेकी केली, किंवा टीव्हीवर पण असं न्यूज ऐकतो. तर ती रेकी आणि आपली रेकी याचा काहीही संबंध नाही आहे. त्या रेकीला बोलतात सर्वे करणं, फ्रेंच वर्ड आहे. आपली रेकी उसुई रेकी आहे, जी पारंपरिक रेकी आहे. ती आपण हिलिंग मोडॅलिटी आहे, हिलिंगसाठी वापरतो, उपचारासाठी वापरतो, ती वाली रेकी आहे. दुसरं, काहींना वाटतं रेकी काही ब्लॅक मॅजिक आहे का, जादूटोना आहे का, तर त्यांच्यासाठी बघायचं आहे. आणि बघा, लॉजिकली तुमची रिसर्च पण गरजेची आहे. नाही तर मी सांगतो गुरु मानलं म्हणून सरेंडर असं नाही. तुम्ही पण रिसर्च करा, थोडी माहिती काढा, थोडंसं ऍडव्हान्स राहायचं. ओके. टेक्नॉलॉजीचा पण वापर करा. तर बघा, तुम्ही काय करायचं आहे, जादूटोना काही असं वाटलं तर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. ओके. गुगल सर्वांच्या फोनमध्ये आहे. काय करायचं, गुगलवर जायचं आणि टाईप काय करायचं, बघा मी टाईप करतो, रेकी इन हॉस्पिटल असं सर्च करा. ओके. बघा इथे कसे फोटो आलेले आहेत बघा, दिसत आहे कशी हिलिंग देत आहे. तर बघा, रेकी बऱ्याचशा देशामध्ये, आणि रेकी वर्ल्ड वाईड पॉप्युलर आहे हं. तुम्ही जगातले म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या देशामध्ये रेकी शिकवली जाते. खूप सुंदर मोडॅलिटी आहे. तर रेकी ही
ऑस्ट्रेलिया असेल, युरोप असेल, बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटलमध्ये बिफोर सर्जरी आणि आफ्टर सर्जरी क्विक हिलिंगसाठी दिली जाते. इवन रेकी ही आता हॉस्पिटलचा जाऊ द्या, कॉलेजेसमध्ये देखील शिकवली जाते. सांगायचं तर भारतामध्ये बघा, कविकुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे रामटेकला नागपूरजवळ, त्यांच्या अभ्यासक्रमात रेकी विषय शिकवला जातो. पुन्हा सनराइज युनिव्हर्सिटी आहे राजस्थानला, त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील रेकी विषय शिकवला जातो. इंटरनॅशनल लेवलला बाली स्कूल ऑफ योगा आहे, तर त्यांच्या कॉलेजमध्ये देखील हा विषय शिकवला जातो. तर रेकी अशी हॉस्पिटलमध्ये वापरतात, शाळा कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली आहे. तर नक्कीच याचं काही जादूटोण्याशी संबंध नसणार आहे, एक एनर्जी फॉर्म आहे. तुम्ही कधीही सर्च करा, कसंही करा, रेकीचे रिझल्ट खूप सुंदर असतात. निगेटिव्हिटीचा तिथे काही संबंधच नसतो. ओके, ते इंटेन्शनने काम करते, निगेटिव्ह इंटेन्शन चालतच नाही. ओके, चला, आता मी सांगितलं तुम्हाला सर्वांनी छोट्या मुलांसारखं बनायचं आहे, अगदी लहान मी. ओके, खूप मजा येईल. जर तुम्ही किती आता वयाचे असाल, 70-80, आय डोंट माइंड. बघा, एकदम लहान बाळासारखं राहिलं ना, परमेश्वराला पण छोटे मुलं खूप आवडतात. तसंच राहायचं. ओके, जास्त सिरियस फेस करून काय करायचं आहे, तुमच्याकडे पीएचडी असेल, तुम्ही प्रोफेसर असाल, एवढे सिरियस लोक कुणाला आवडतात? हॅपी राहायचं, स्माइल ठेवा छोट्या मुलांसारखं. आता छोटे मुलं सांगितलंच आहे तर काय करायचं आता, प्रेझेंटी लावायची. शाळेत मुलं लावतात ना हजेरी, येस सर, येस सर, तुम्हाला इथे वेगळ्या प्रकारची हजेरी लावायची. हे नाही विचारणार कुठून आले, काय आले, ते उद्या बघू. आता मी जो प्रश्न विचारेल, केअरफुली तुमच्या आयुष्यातला मी एक प्रश्न विचारेल, तुमच्याशी रिलेटेड असेल तर सांगायचं. ओके, मग तुम्हाला कळेल रे की आपण का 5 दिवस करायचं आहे. इथे उपस्थित लोकांपैकी कुणाकुणाला स्ट्रेस आणि एन्झायटीच्या समस्या आहेत, चिंता आणि तणाववाले कोण कोण आहे, फक्त मी टाईप करा. चला, प्रेझेंटी लावा छोटे बाळ. चला, संगीता मॅडम आहेत. ओके, 1+. चला, भारती मॅडम आहेत, स्मिता मॅडम आहेत. ओके, तणाव चिंता जीवनामध्ये सध्या स्ट्रेस एन्झायटी. ओके, स्ट्रेस आहे मिलिंद सर, नो प्रॉब्लेम. ओके, 5 दिवसात. ओके, ठीक आहे. चला, श्रद्धा मॅम आहेत. ओके, आशा दिसले मॅडम. ओके, ठीक आहे. बघा, येतच आहे. ओके, चला, मला नाही येत ना काय टाईप करू, पुढचं बरंच सगळं विचारणार आहे मी. ओके, प्रेझेंट इथं लावायलाच लागेल. चला, खूपच आहे. ओके, ओके, रेडमी सॅमसंगचे नावं घेऊ, सीमा शिंदे. ओके, ठीक आहे. आता अशी किती लोक आहेत, नीट प्रश्न आहे का, आता अशी किती लोक आहेत, चला समजलं, बिझनेस सांगतो मी, अजून येणार आहे बाकीचे प्रश्न पण. असे किती लोक आहेत, क्वेश्चन नीट आहे का, आत्मविसरण, जे स्वतःला विसरून इतरांसाठी जगत आहे खूप वर्षांपासून, जेणेकरून तुमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालं आहे आणि आता तुमच्या वेल्थ वर फरक पडत आहे. आता बघा किती पटपट मी टाईप झालं. चला, आत्मविसरण, जे स्वतःला विसरले आणि दुसऱ्यासाठी जगतायत, लगाव लगाव प्रेझेंटी. चलो, एक शीतल मॅडम, हे आयफोन, अजून श्रद्धा मॅडम. ठीक आहे. ओके, चला. ओके, चला, तुम्ही पण आहे. ओके, BN साळवी, ठीक आहे. ऑलवेज. ओके, ओके, त्याचाच तर त्रास होतो सगळ्या. बघा, मी तुम्हाला जे विचारेल ना फक्त सांगणार नाही, आपल्याला सोल्युशन पण शोधायचं आहे. ओके, नाही तर मी फक्त प्रॉब्लेमच सांगितलं आणि सोल्युशन नाही दिलं तर काही कामाचा कोच आहे ते. चला, ठीक आहे. पुन्हा कुणाला हेल्थच्या समस्या आहे, आरोग्याच्या समस्या, हेल्थ इश्यूज, कारण रिकी प्रायमरी त्याच्यावरच काम करते. हेल्थ इश्यू, अनिता मॅडम, सुषमा मॅडम, स्मिता मॅम, हेल्थ लेवलच्या कुठलीही असेल हेल्थची समस्या, सुनीता मॅडम. ओके, अश्विनी मॅडम. ओके, शिवाजी माने सर, संजीवनी पाटील. ओके, दीपाली काल. ओके, पूजा मॅडम. ओके, ठीक आहे. आता आर्थिक लेवलची सांगा, फायनान्शियल इश्यू, आर्थिक समस्या कुणाकुणाला आहे, तिथेही रेखी काम करते. सांगा, आर्थिक समस्या. अनिता मॅडम, तुम्हाला आहे का आर्थिक लेवलच्या? चला, बिझनेस वाले पण सांगा. चला, जिओ, मनीषा सोनवणे मॅडम, भारती मिलिंद सर. ओके,
चला, तुम्हालाच कंटाळले तर तुम्हाला मी सांगेल कसं एंटरटेन करायचं स्वतःला. ओके. चला, पैसे वसुली. ओके. अजून. चला, ठीक आहे. याच्यानंतर आता हा इथे बघा, आता जास्त आता पुढच्या प्रश्नाला जास्त लागेल प्रेझेंट. नीट ऐका. कुणा कुणाला रिलेशनशिपचे प्रॉब्लेम आहे, नातेसंबंधामध्ये अडचणी, सांगा. नात्यात ताणतणाव. आता बघा किती पटापट आहे. सर, सर, चला, रिलेशनशिप. मिलिंद लोखंड, शारदा, समिता मॅम, ओके, ओके, कांचन मॅम, ओके, रेडमी नो, ते आशा दिसले मॅडम, ओके. नो मॅरेज नो प्रॉब्लेम. सगळं सांगतं की कळतं पण वळत नाही. ओके. रिलेशनशिप विषय, ठीक आहे. आता लास्ट वाला विचारतो जास्त प्रेझेंट खूप आहे विचारायला, एक शेवटचं विचारतो. इथे कमी प्रेझेंटी लागते पण प्रश्न विचारतो. ओके. असे किती लोक आहेत ज्यांना अध्यात्माची आवड आहे, स्पिरिच्युअलिटी खूप आकर्षित करते नाही का, मेडिटेशन असेल, विपश्यना, कुंडलिनी आणि काय काय, जितके पण स्पिरिच्युअल सीकर्स कोण कोण आहे मला सांगा बरं. आता बघा, स्पिरिच्युअल सीकर्स, आध्यात्मिक शोधवाले, इंटरेस्ट असतो ज्यांना. ओके. मला, ओके, हो, सुनीता मॅडम, चला. काहींना खूप आकर्षण असतं स्पिरिच्युअलिटीचं, हे काय असतं, कुंडलिनी, सात चक्र, ओरा, अजून बरंच काही आहे, बरंच शिकणार आहे. रेक इज ऑल अबाउट स्पिरिच्युअलिटी. ओके. चला, ठीक आहे. ओके, चलो, ठीक आहे. थँक्यू सो मच. सर्वांनी छोटे मुलं बनले, खूप दिवसानंतर प्रेझेंटी लावली की नाही. चला, आता थोडंसं आता आपण शिकवायला घेऊया. ओके, चला, सिलेबस बघूया आपण काय शिकवायचं आहे. ओके. चला, आता आपण शिकवायला घेऊया. काम ज्यादा करेंगे, बटबट कमी करूया आपण. तर बघा, रेकी कुणी शिकायला पाहिजे, रेकी कुणी शिकावी? जे सतत चिंता, भीती आणि मानसिक तणाव अनुभव करतात, जे स्वतःला विसरले आहेत आणि दुसऱ्यांसाठी जगत आहेत, ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल येतात, जे वारंवार नकारात्मक लोक, ठिकाण आणि प्रसंग ओढवून घेतात, जे जीवनात आर्थिक अडचणी आणि ब्लॉकेजेसचा सामना करत आहे, ज्यांच्या नात्यात सतत संघर्ष, गैरसमज आणि दुःख ते अनुभवत असतात, जे आध्यात्मिक शांततेची, आत्मज्ञानाची वाट बघत आहे, अथवा जे दुसऱ्यांना देखील मदत करायची इच्छा बाळगतात. परमेश्वराने सगळं दिलं आहे पण आता ह्या ऊर्जा तुम्हाला दुसरीकडे द्यायची आहे, तर अशा सर्वांनी रेकी शिकलीच पाहिजे. हे चला, ठीक आहे. तर रेकी काय करते, तुमची चिंता आणि भीती आत्मविश्वास आणि शांततेत बदलते. थकवा आणि बेचैनी तुमची ऊर्जा आणि उत्साहात, आणि एक तणावग्रस्त मन शांत मनाकडे जातं, आणि शांत मन जीवनात सगळं काही मिळवून देत असतं. आता सिलेबस बघूया. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सिलेबस सांगणार आहे, 5ही दिवसांचा सिलेबस. प्रत्येक दिवस, नीट ऐका, प्रत्येक दिवस शेवटच्या दिवसाच्या प्रॅक्टिसशी रिलेटेड आहे, कारण लास्ट डेला प्रॅक्टिकल्स तुम्हाला इथून पुढे क्लास संपल्यावर करायचे आहे. तर तुम्ही 5ही दिवस एकही दिवस मिस केला तर तुम्हाला तिकडे मग शेवटच्या दिवशी प्रॅक्टिसेस करायला नंतरून प्रॉब्लेम होईल. तर प्रत्येक दिवस काय शिकणार आहे आपण, एक सिलेबस बघून घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल. तर पहिला दिवस आज आपण शिकणार आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड काय असतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हॉट इज अफर्मेशन्स, ते सगळं मी तुम्हाला आता क्लास संपला आता लगेच शिकवायला घेणार आहे. दुसरं, उद्या उद्या डिटेलमध्ये रेकी काय आहे, रेकीचा इतिहास, रेकीचे 5 तत्व, शक्तिपात काय असतो. बघा, तुमचा बुधवारी अटुनमेंट होणार आहे, लेवल 1चा शक्तिपात होणार आहे. तर ते शक्तिपात काय असतो, अटुनमेंट काय असतो, रेकीचा इतिहास आली कुठून, त्याचे प्रिन्सिपल्स काय आहे, ते सगळं तुमचं उद्या कव्हर करून दिलं जाणार आहे. आणि बघा, ते सगळं सांगेल तुम्हाला, खूप खास असतं. तुमचा शक्तिपात करून दिला जातो, त्या ऊर्जा एकदा अटोनमेंट केलं की लाईफ टाईम तुम्हाला कुणाकडून परत घ्यायची गरज नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला अटोनमेंट तुमचं वेनसडेला 3ऱ्या दिवशी होईल, पण त्याची पूर्वतयारी करायला लागते. पूर्वतयारी म्हणजे जसं नीटची एक्झाम देतात आता मेडिकल स्टुडंट असतील, कुठले असतील, पूर्वपरीक्षा आपण देतो मेडिकलसाठी, इंजिनिअरिंगसाठी, तसंच शक्तिपातासाठी पूर्वपरीक्षा म्हणून उद्याच्या बॅचमध्ये तुमचं
पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे. ओके, उद्या चालू क्लासमध्येच असणार आहे. पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे उद्या. ती पूर्वतयारी का करायचं ते त्याचं कारण मी तुम्हाला उद्या सांगेल. पास्ट लाईफ मेडिटेशन. तर उद्या रेकीचा इतिहास, प्रिन्सिपल्स, पास्ट लाईफ मेडिटेशन. तिसऱ्या दिवशी ऑलरेडी झाला असेल तर अटोनमेंट घ्यायची गरज नाही आहे. खूप वर्षांपासून राहिली असेल प्रॅक्टिस तर घ्या. ओके. तिसऱ्या दिवशी ऑरा काय आहे, 7 चक्र काय आहे, त्यांना बॅलन्स कसं करायचं. आता तुम्ही जितके पण प्रश्न सांगितले त्याचं मूळ कारण तुम्हाला तिसऱ्या दिवशी कळेल की तुमचं कुठलं चक्र ब्लॉक आहे, त्याच्यावर कसं काम करायचं, ऑरा काय असतो, आपला ऑरा कसा प्रोटेक्ट करायचा. आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला मी पाणी चार्ज करायचं शिकवेल. तुम्ही पाण्याची चव बदलायचं शिकू शकतात, अन्न पाणी चार्ज करायचं, रेकीला कॉल कसा करायचा, सो अँड सो आपण तिसऱ्या दिवशी शिकणार आहे. ओके. चौथा दिवस तुमचा आवडता आहे. फोर्थ डेला आपण काय शिकणार आहे आपण बघूया. ओके. चौथ्या दिवशी पेंडुलम डाउजिंग आणि झिबू सिम्बॉल. तर मी सांगितलं ना, तुम्ही घरातील प्रत्येक रूमची एनर्जी चेक करू शकतात, तुमचे चक्र चेक करू शकतात. कसं? तुम्हाला मी पेंडुलम डाउजिंग, याला डाउजर बोलतात, आपलं गुरुवारी असणार आहे. गुरुवारी पेंडुलम डाउजिंग असणार आहे. तर हे डाउजर असतं, विकत घ्यायची गरज नाही. कसं बनवायचं बुधवारी सांगेल. गुरुवारी येताना टेम्पररी बनवायचं. घरातील प्रत्येक कोपऱ्याची एनर्जी, टॉयलेट, बाथरूम, बेडरूम, एखाद्याचे 7 चक्र, त्याचे चार्ट्स आणि ऍडव्हान्स मध्ये शिकणार. ओके, असं नाही की खूप बेसिक, तुम्हाला चार्ट्स वगैरे पण शिकवणार आहे. 5वा दिवस महत्वाचा आहे. 5व्या दिवशी आपण काय बघणार आहे बघूया. ओके, लास्ट डे, कारण एवढी मेहनत आपण 5व्या दिवसासाठी करतो. तर 5व्या दिवशी बरंच काही आहे. तुम्हाला रेकीचा एनर्जी बॉल कसा बनवायचा, ची बॉल त्याला बोलतो आपण. तुम्हाला पैशासाठी काही मनी मंत्रा, काही एंजल नंबर्स दिले जातील. गुरुवारी देखील झिबू सिम्बॉल्स वगैरे मी तुम्हाला शिकवणार आहे, ज्याला शक्तिपाताची गरज नसते. पुन्हा 12 पॉईंट बॉडी हिलिंग, 24 पॉईंट बॉडी हिलिंग, तुमचं 7 चक्र मेडिटेशन प्रॅक्टिकल, ते 7 चक्र मेडिटेशन कसं करायचं इथून पुढे. घरातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तूला हिलिंग देऊन तुम्ही पूर्ण पृथ्वीला देखील कशी हिलिंग देऊ शकता. तर खूप सुंदर आहे. अगदी शेवटच्या दिवशी पितृदोष कसे काढायचे, ग्रहदोष कसे काढायचे, ब्लॅक मॅजिक असेल कोणी केलं असेल कसं काढायचं, सगळं 5व्या दिवशी. तर रेकॉर्डिंग मिळेल. ओके, सगळ्यांना रेकॉर्डिंग भेटेल, पण ते काही फायदा नाहीये. लाईव्ह केलं तर समजतं, रेकॉर्डिंगने समजत नाही. रेकॉर्डिंगसाठी व्हॉट्सअप चॅनल असतं, त्याची लिंक मी संध्याकाळी सांग. ओके, रेकॉर्डिंग भेटेल, पण रेकॉर्डिंग करून केलं असतं तर हे, इन केस एखादं सेशन मिस झालं तर तुम्ही संध्याकाळची बॅच अटेंड करू शकता. संध्याकाळच्यांना नाही जमलं सकाळची करू शकता. मग नसेलच काही तर रेकॉर्डिंग बघून घ्या. ओके, चला. नोट्स देखील भेटल्या जातात तुम्हाला. ISO 9001 आपलं ISO सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे, MSc रजिस्टर्ड आहे. तुम्हाला 5 दिवस छान केलं, सर्टिफिकेट देखील दिल्या जाईल. ओके, सर्टिफिकेट आहे लेवल 1चं, ते देखील दिल्या जाईल. ओके, त्याला व्हॅल्यू आहे, सगळं देईल. पण करा. ओके, 5 दिवस करा, छान काम करतो. ओके, चला आता आपण शिकायला घेऊया. आजचा सिलेबस कंप्लीट करूया, मग उद्याचं उद्या बघूया. चला, सर्वात प्रथम बघा, द बेस्ट गिफ्ट इन लाईफ इज गिव्हिंग युअर सेल्फ अ सेकंड चान्स. बघा, जगामध्ये सर्वात चांगलं गिफ्ट काय असतं? आपण इतरांनाच नेहमी गिफ्ट देतो की नाही. वेगवेगळ्या प्रकारची अॅनिव्हर्सरी आली, बर्थडे आला, खूप काही असेल, अॅनिव्हर्सरी, बर्थडे, एखाद्याचं काही असेल तर आपण गिफ्ट देतो कुणाच्या घरी गेलो. पण आपण स्वतःला कधी गिफ्ट दिलं आहे का? लास्ट टाइम तुम्ही स्वतःला काय गिफ्ट दिलं होतं किंवा कधी दिलं होतं आठवतं का? आणि देणार तर देऊन देऊन आपण स्वतःला काय गिफ्ट देणार? एक 2 व्हीलर, 4 व्हीलर, आयफोन. सर्वात मोठं गिफ्ट काय माहितीये? जीवनामध्ये सर्वात मोठं गिफ्ट आहे स्वतःला दुसरी संधी देणं. बघा, लहानपणापासून आपण खूप ठरवलं होतं, हे करेल, ते करेल, नाही जमत, हे नातं टिकवू, ते नातं टिकवू, नाही जमत. तर आजपासून, आज 27 जुलै 2026, आज स्वतःला गिफ्ट द्या. काय? दुसरी संधी. ओके, लाईफमध्ये जी राहील आहे त्याला पूर्ण करण्याची. आता ते का करायचं, का नाही, आपलं बरंच आहे. ओके, शिकवायला गेलं. आता ज्यांनी, बघा, मी जेही सांगेल त्याच्या मागे काही ना काही कारण आहे, प्रॅक्टिकल करा. ओके, मी वही पेन आणायला सांगितलं होतं, खूप छान आहे. तुम्ही केलं तर फायदा होईल, नाही तर मग माझं तर काही जात नाही. मला प्रत्येक वेळेस वेगळ्या बॅचला नवीन स्टुडंट येतात. बघा, काय करायचं आहे, ज्यांनी वही पेन आणला
सध्याच्या तुमच्या जीवनातील महत्वाच्या 10 जबाबदाऱ्या कुठल्या आहेत त्या लिहून काढा बरं. आणि लिहिताना कसं लिहायचं? जी जबाबदारी सर्वात इम्पॉर्टंट आहे तिला पहिला क्रमांक, त्याच्याहून कमी जबाबदारी दुसरा तिसरा 10वी म्हणजे खूप कमी महत्वाची. चला करा बरं. प्रॅक्टिकल बघा, खूप प्रॅक्टिकल आहे, पेंडुलम आहे, खूप काही, 7 चक्र वगैरे केलं तर फायदा आहे. अगेन मला काही फरक पडत नाही, दरवेळेस वेगवेगळे स्टुडंट येत असतात. करा, चला लिहा. सगळ्यात महत्वाची जबाबदारी 1 नंबरला कुठली आहे? मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. ओके, आपण एक्झाम्पल, घराचा हप्ता भरायचा आहे, घराचं भाडं भरायचं आहे, LIC ची पॉलिसी भरायची आहे, अजून काय असू शकतं, मुलांची फी भरायची आहे, बायकोचा बर्थडे येतोय, साडी घ्यायची आहे. माझ्या बायकोच आहे ते मला घ्यायची म्हणून आठवलं. अजून काय, मुलांना हा क्लास लावायचा आहे, तो लावायचा आहे, लग्न जमवायचं आहे, नोकरी शोधायची आहे. लिहा लिहा. जे लिहित आहेत व्हेरी गुड. ज्यांनी वही पेन नाही आणला, परमेश्वराने 10 बोट दिले, चेक करा बरं. दिले आहेत का? ज्यांनी वही पेन नाही आणला, चला बोटावर मोजा. पहिला बोट, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. करा करा. पहिली कुठली आहे, दुसरी कुठली, तिसरी कुठली, ठीक, चला. चला, व्हिडिओ बंद वाले नाही करायचं का स्वतःवर काम? नितीन सर, चंद्रकांत सर, मग बसले तर आहे, करा. बघा बघा, आपण व्हिडिओ बंद ठेवला ना, आपले दुसरे काम पण चालतात, मग लक्ष नाही लागत. ओके. आज सिरियस स्टुडंट आहेत. ह्यावेळेस बऱ्याच लोकांनी वही पेन आणले, सहसा आणत नाही. चांगली बॅच, व्हेरी. करा, ज्यांनी नाही आणलं बोटावर मोजा. क्या जबाबदाऱ्या, इतक्या मन लावून लिहितात, बाप किती मन लावून लिहित आहे तुम्ही. किती जबाबदाऱ्यांचं ओझ आहे तुमच्यावर. चला जाऊ द्या, आता सोडून द्या, खूप लिहिल्या. सर्वांनी सांगा मेसेज मध्ये तुमचा नंबर कितवा होता जबाबदाऱ्यामध्ये. तुमचा नंबर सांगा, पहिला, दुसरा, तिसरा असं टाईप करा. मी अनम्यूट केलं तर सगळे एकदाच बोलतात. मेसेज मध्ये सांगा तुमचा नंबर पहिला होता. व्हेरी नाईस. चला, गिफ्ट दिलंय वाटतं स्वतः. परफेक्ट. चला, श्रद्धा मॅमचा तिसरा, व्हेरी नाईस. संगीता मॅडम 5वा का बरं ठेवला? मी 8. चला, दुसरा, तिसरा, मुकुंद सरांचा तिसरा, आशा मॅडम 5वा. बरं, माझा नंबर नाही वाटलंच मला, इथे असतात असे स्टुडंट, स्वतःचा नंबरच नसतो. ओके, 5वा शीतल मॅडम 5वा. किड्स, हा किड्स हे सांगतो मी. 2. ओके, व्हेरी नाईस. मी काय नंबर सांगा किती वापरते मॅडम? तुमचा पण नाही, भेटतातच असे. का नाही भेटणार? चलो ठीक आहे, व्हेरी नाईस. बघा, सर्वांनी बघा, हा एक लक्षात घ्या. तुम्ही कधी विमानामध्ये प्रवास केला ना, प्लेन मध्ये ट्रॅव्हल केलं ना, तर विमान उडायच्या आधी ना, अगोदर एअर होस्टेस एक डेमो देते. आणि ती काय सांगते माहितीये का? जर आपत्कालीन परिस्थिती आली, इमर्जन्सी सिच्युएशन आली, तर वरतून एक ऑक्सिजनचा मास्क खाली येतो. तर काय करायचं, आल्या आल्या आधी स्वतःला लावायचा आणि नंतरून तुमच्या मुलांना लावायचं. आता असं का सांगतात? सिंपल आहे. जर आपण स्वतःची काळजी घेतली नाही, तर आपण आपल्या मुलांची घेऊ शकणार आहे का? मान्य आहे, तुमचे मुलं आहेत, मला पण मुलगी आहे, खूप प्रेम आहे तिच्यावर, पण बायको आहे, मुलं आहे, आई वडील आहे, सगळे. पण जर स्वतःची काळजी घेतली नाही, तर त्यांची घेऊ शकणार आहे का? तुम्हाला हेल्थ इश्यू झाले, तुमचं आयुष्यमान कमी झालं, तर कोण बघणार आहे त्यांच्याकडे? तर इथून पुढे थोडस स्वार्थी बना, सेल्फिश बना. ओके, स्वार्थी बना, तो नंबर तुमचा पहिला आणा. तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे, दुसरा चान्स. ओके, तुम्ही तुमचं लक्ष दिलं, स्वतःवर प्रायोरिटी दिली, तरच त्यांची मदत करू शकणार आहे. ऍग्री? ऍग्री?
स्वतःला आजपासून गिफ्ट पण द्या, पहिला नंबर तुमचा ठेवा. स्वार्थी थोडं बनल्याने काही फरक पडत नाही. ओके, बनायचंच आहे. का बरं सांगतो मी तुम्हाला परत एकदा? साधं उदाहरण घेऊया. कोणी असो जगामध्ये, आपला मुलगा मुलगी, आपलं कोणी असेल, नातेवाईक असेल, आई वडील कोणी असेल, जेव्हा आपण पृथ्वी सोडून जाऊ ना, इथून टाटा बाय बाय करून, आपल्या घरचे काय करतील? आपल्या घरात आपला फोटो आणतील, त्याला ताजा ताजा हार घालतील, हारवाल्याला सांगतील रोज ये ताजा हार घालतील. 6 महिन्यानंतर काय होईल? तर ताज्या फुलांची जागा कोण घेईल? प्लास्टिकचा हार घेईल. 2-3 वर्षानंतरून तिथे हारही असणार नाही. काही वर्षानंतर तिथे तुमचा फोटोही असणार नाही. ऍग्री की नाही? सांगा बरं मला. आहे ना ऍग्री? असं ओके, चला मॅसेज. तर स्वतःला प्रायोरिटी द्यायची आहे. ओके ओके, पहिली प्रायोरिटी तुम्हाला द्यायची आहे. चल ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला आजचा विषय आहे कॉन्शियस माइंड काय असतं, सबकॉन्शियस माइंड काय असतं, थोडंसं आपण बघणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतं, ऍफर्मेशन्स काय असतं. आता बघा पुढे जाऊन, रेकी जेव्हा तुम्ही शिकाल, तुमचं शक्तिपात होईल, 7 चक्र ओरा रेकीला कॉल करायचं वगैरे वगैरे. रेकी तुमच्या इंटेन्शनने काम करते. रेकी वर्क विथ इंटेन्शन्स. तर तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याच्यासाठी खूप चांगलं प्रोग्राम पाहिजे. तर रेकीचा हाच फायदा आहे. रेकी तुमचं सबकॉन्शियस माइंड पण क्लिअर करते, लॉ ऑफ अट्रॅक्शन छान करते, म्हणून ती जीवनात आर्थिक नाते संबंध सगळ्यावर काम करते. आता सबकॉन्शियस माइंड का शिकायचं आहे, कॉन्शियस सबकॉन्शियस काय असतं आपण बघणार आहे. ओके, कारण तेच तुम्हाला 5व्या दिवशी कामी येणार आहे. चला, आता बघा 2 मनाचे भाग असतात, एक कॉन्शियस माइंड, एक सबकॉन्शियस. इथे काही लोक खूप विद्वान आहे, आय रिस्पेक्ट, त्यांना माहिती आहे गोष्टी. पण काही लोकांनी हा शब्दच पहिल्यांदा ऐकला आहे. कॉन्शियस माइंड काय, सबकॉन्शियस माइंड काय, त्यांच्यासाठी आपण थोडा वेळ देऊया. ओके, बाकी तुम्हाला माहिती आहे, चांगली गोष्ट आहे. इतरांचे वेळ बघा, 2 आपल्या मेंदूचे भाग असतात, एक कॉन्शियस असतं, एक सबकॉन्शियस असतं. आता काय असतं मी तुम्हाला सांगतो. कॉन्शियस म्हणजे आपण जागरूकपणे लॉजिकली 10% आपण कॉन्शियस माइंड काम करत असतो जागरूकपणे. जसं लॉजिकली तुम्ही मला बघत आहे, हे कसे शिकवतात, चांगले शिकवतात का, काही शिकलेला पण आहे की नाही हा व्यक्ती, का हवेत गोळीबार करतो, मला इतर काम आहे, तर कॉन्शियसली. सबकॉन्शियस माइंड म्हणजे ते ऑटोमॅटिक काम करतं, एकदम ऑटोमॅटिक. त्याच्यावर तुमचं नियंत्रण नसतं, त्याच्यावर दुसऱ्यांचं नियंत्रण असतं. त्याच्यानुसार तुम्ही तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती बनत असते. जर तुम्ही सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम करायला शिकले, तर हा अल्लादीनचा जिनी जसा हुकुम मेरे आका करतात ना, तसा तो तुमच्यासाठी काम करतो आणि जीवनात सगळं मिळवून देतो. ओके, तर एवढ्या डिटेलमध्ये मी हे करणार नाही, तुम्हाला साधं सोपं उदाहरण देतो. कॉन्शियस माइंड काय असतं, सबकॉन्शियस माइंड काय असतं. ओके, बघा एक उदाहरण घेऊया. मी तुम्हालाच विचारतो, कारण एकटा माणूस किती बोलणार स्क्रीनवर बघून. कुणाला तरी पकडूया आपण, चांगल्या माणसाला, एनर्जीवाला. कुणाला बोलायचं आहे का? नाही तर वाटेल सरांनी कुठून मलाच पकडलं असं नका. हा, चला साधना मॅडमला बोलू. चला अनम्यूट करा. नमस्कार सर. सर आवाज येतो का? हो, येतो ना मॅडम. सर, तुम्ही हे जे सांगितलं ना, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. तर कॉन्शियस माइंड म्हणजे स्वतःच्या मनाने वागणं, सेल्फ कॉन्फिडन्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या मनाने, म्हणजे आपला मनाचा ताबा दुसरा घेतो. परंतु आपल्या स्वतःच्या मनाने वागणं, मनी फ्रीडम, टाइम फ्रीडम, स्वतः मनासारखं जगणं, हे खूप छान वाटतं मला सर. चला, व्हेरी नाईस. तर आपण दुसऱ्या दुसऱ्या याच्याने बघूया, जसं दुसऱ्यांना समजेल असं आपण उदाहरण घेऊया. ओके, दुसऱ्या पद्धतीने घेऊया. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो म्हणजे दुसऱ्यांना कळेल. ओके, चला. आता मॅडम, तुम्ही कुठून आहे साधना मॅडम? मी नवी मुंबई कोपरखैरणे या ठिकाणी राहते सर. बरं बरं मॅडम, आता आपण बघा, मी मॅडमांना प्रश्न विचारतो, तुम्ही स्वतःशी रिलेट करा. मॅडम मला एक सांगा, तुमचा काहीतरी स्वभाव असेल ना, थोडासा हो आहे जिद्दी सर. असेल किंवा प्रेमळ असेल, रागीट असेल, मला नाही माहिती, काहीतरी असेल, एक व्यक्तिमत्व असेल की नाही? तर सर तसं रागेट आहे. काहीतरी, मला नका सांगू, फक्त मी विचारतोय, सध्या आहे काहीतरी. आता बघा, तुमचं एक व्यक्तिमत्व आहे. ओके, तर आता एक प्रश्न आहे, जर तुमचा जन्म महाराष्ट्र सोडून जर तुमचा जन्म तमिळनाडूमध्ये झाला असता, तर तुम्ही हीच असतात का साधना मॅडम?
कदाचित असतं, नाही सर. एवढा फरक नसता हे- पडला, थोडा हो. फरक. चला दुसरं घेऊया. कदाचित तुमची शाळा वेगळी असते आणि कॉलेज वेगळं असतं, तर थोड्या बदलल्या असत्या की नाही? थोड्याफार, कारण शिक्षक हो, बदलले. नक्की चला, सर. हॅलो सर, तुमचे आई नमस्कार. वडील आणि कुटुंब वेगळं असतं तर? तर माझ्या मुलाला रिपीट थोडंसं सर कसं असं एक कुटुंब पद्धत, एकत्र कुटुंब पद्धतीमुळे एक संस्कार येतात किंवा एकमेकांना समजून घ्यायची प्रवृत्ती आपल्यामध्ये येत बरं, असते सर. ठीक आहे. आता बघा, आपण सगळे बघा, आपण एक शरीर आहे, त्याच्यात एक आत्मा, एक सोल आहे. आता ह्याच आत्माचा, तुमच्यातली जी सोल आहे, तुमचा जन्म भारत सोडून चायनामध्ये झाला असता तर, किंवा अमेरिकेत, हीच असते का? तसं बिलकुल नसते. नाही सर. पूर्ण बदलले असते, 100, पूर्ण 99% बदलले असते. ओके, आता थँक्यू मॅडम. आता बघा, मॅडमांना करायचं प्रश्न काय आहे, तुम्ही नोटीस करा. बघा, जेही आपण आज आहे, काय आहे, आपल्या शिक्षकांनी आपल्यावर जे विचार थोपले त्याचं फळ आहे. आई वडिलांनी जसं प्रोग्राम केलं, ज्या कुटुंबात राहिले त्याचं आहे. देशामध्ये सरकार जे बोलतं, यथा राजा तथा प्रजा, तसं होतं. अमेरिकेचे लोक त्यांचे लीडर सारखे वागतात, चायनाचे लोक त्यांचे लीडर सारखे वागतात, भारताचे लोक भारताच्या. तर आपलं आपल्यावर किती टक्के कंट्रोल आहे? 10% पण नाही आहे का? तुम्हाला मी आज 4 कौतुकाचे शब्द बोलले तर मी खुश होणार. अपमान केला तर 10 वर्ष तेच पकडून ठेवणार. अरे सरांनी एवढ्यांसमोर अपमान केला, आणि तेच तुमच्यात ते खात खात राहील तुम्हाला, बरोबर की नाही? ऍग्री की नाही? आता समजलं. कॉन्शियस काय असतं, सबकॉन्शियस, मग त्याला प्रोग्राम कसं करायचं. ओके, सांगायचा तात्पर्य ऐका. आपला रिमोट, आपल्या जीवनाचा रिमोट, समजा रिमोट आहे, आपल्या हातात ठेवायचा, दुसऱ्यांना द्यायचा नाही. आपण आपलं रिमोट दुसऱ्यांच्या हातात दिला आहे. ही व्यक्तीने कौतुक केलं तर मी अशी, प्रेम केलं तसं, रागवला तसा, सोडून द्या. आपलं रिमोट आपल्या हातात. आणि सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम कसं करायचं तेही मी तुम्हाला शिकवणार आहे. नुसतं सांगणार नाही, सोल्युशन पण द्यायचंय आपल्याला. ओके, तर कसं प्रोग्राम करायचं, जीवनामध्ये तो जिनी कसा बनतो ते आपण बघणार. ओके, खूप डिटेलमध्ये जात नाही, वेबिनार खूप मोठा होतो, तरी पण बघा. तुमचं फरक बघा, हवं तर स्क्रीनशॉट काढू शकतात तुम्ही फोनमध्ये. बघा, आपलं अवचेतन मन तर्कशक्तीने काम करतं, अवचेतन मन स्वतःहून काम करत असतं. साधं सोपं आहे. जेव्हा तुम्ही नवीन नवीन सायकल किंवा गाडी शिकत होतात, किती केअरफुली ब्रेक बघायचे, हँडल बघायचे, समोरचा खड्डा बघायचे, मग टर्न मारायचे, किंवा कार होती, हातात गिअर कुठला. आता तुम्ही डोळे झाकून करतात. रात्री जरी सांगितलं, तुम्हाला कळतही नाही तुम्ही प्रवास कसा केला, इथपर्यंत रस्त्यात किती टर्न आले, रस्त्यात किती गाड्या आल्या, तुम्ही नोटीसही करत नाही. पहिल्या दिवशी जेव्हा शिकले तेव्हा सगळं नोटीस केलं होतं. ओके, तर आता सबकॉन्शियस माइंड काम करतं तुमचं, तसं त्याला प्रोग्राम करायचं आहे तुम्हाला. जसं प्रोग्राम केलं तर पुढचं आयुष्य तुमचं परफेक्टली निघणार आहे. ओके, तर गती बघा, कॉन्शियस माइंडची गती हळू आहे, आणि सबकॉन्शियस माइंडची जोरात आहे. स्मरणशक्ती बघा, कॉन्शियस माइंडची स्मरणशक्ती देखील अल्पकालीन असते, म्हणजे एखादं पुस्तक वाचलं ते थोड्या वेळेस लक्षात राहतं. पण सबकॉन्शियस माइंड, तुमच्या लहानपणच्या आठवणी असतील, काही घटना असतील, त्या शेवटच्या श्वासापर्यंत स्टोअर असतात. अगदी पास्ट लाईफ रिग्रेशनच्या क्लासमध्ये लोक मागच्या जन्माचं पण सांगतात. ओके, तर सबकॉन्शियस माइंडची स्मरणशक्ती खूप असते. खूप काही आहे, याची गरज नाही, आपल्याला प्रोग्राम कसं करायचं ते बघायचं आहे. त्याच्या आधी एक मंत्र लिहून घ्या. ज्यांनी ज्यांनी वही पेन आणलाय त्यांच्यासाठी मंत्र. मी सर्वांना एक प्रश्न विचार, आपल्या डोक्यात एका दिवसात किती विचार येतात? सांगा बरं मला मेसेजमध्ये. एका दिवसात किती विचार येत असतील आपल्या डोक्यात? चला टाईप करा, बघूया आपण. 1000, 1000, 70,000 येतात. संगीता मॅडम सध्या खूप येतात. लाखो, असंख्य, ओके, 4 ते 5,000, ओके, खूप, 10,000, मोर दॅन 70, करेक्ट, 10,000, नो लिमिट, सांगता येत नाही सोयास. ओके, तर बघा, सर्वांना सांगू शकत नाही, ठीक आहे, चला, थँक्यू सो मच. तर बघा, सायंटिफिकली प्रूव्ह झालं आहे, वैज्ञानिकांचा अभ्यास आहे, एका दिवसात आपल्या डोक्यामध्ये 60 ते 70,000 विचार आरामात येतात. 60 ते 70,000 विचार आरामात येतात. त्यातले 90% विचार तेच तेच आणि निगेटिव्ह असतात, हे पण सिद्ध झालेलं आहे. फक्त 10% विचार आपल्या कामाचे असतात, लॉजिकल असतात. तर याच्या पुढे काय करायचं आहे तुम्हाला?
एक मंत्र देणार आहे, तो मंत्र तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. जेव्हाही तो विचार येईल, बघा बरेच सगळ्या हिलिंग मोडॅलिटी आहेत, त्यात विपश्यना पण एक आहे. त्याच्यामध्ये काय शिकवतात, तुम्हाला सजग राहायचं आहे, कॉन्शियस राहायचं आहे, प्रत्येक विचाराला बघायचं आहे. ओके, बघितलं का तो निघून जातो, ते निसर्गाचा नियम आहे. तुम्ही एखाद्या एनर्जीला बघितलं ना, तर जर तुम्ही बघितलं तर ती हे होऊन जाते. प्रत्येक एनर्जी ना कशी असते, वेव्ह फॉर्म मध्ये असते, पण तुमचं त्याच्याकडे लक्ष गेलं ना ती गायब होऊन जाते. तसंच एखादा विचार आला, त्याला नोटीस कसं करायचं आहे, आणि तुम्हाला हे दिवसातून फक्त 5 सेकंड पण लागत नाही या गोष्टीला, विचार ओळखायला. विपश्यनावाले 10-10 दिवस जातात तिथे, 10-10 दिवस मेडिटेशन करतात, घरच्यांना सोडून जातात. तुम्हाला फक्त दिवसातून 5 सेकंड द्यायचे. काय करायचं आहे, एक मंत्र लिहून घ्या. मंत्र आहे, लिहा, जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. आणि जगात साध्या साध्या गोष्टी चांगले काम करतात. म्हणायला 3 शब्द खूप साधे वाटत आहे, काम कसे करेल बघा, खूप सुंदर रिझल्ट आहे. जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. मराठीमध्ये लिहा की शांत हो, तू आला पुरेसा आहे, पण मला आता तुझी गरज नाही आहे. बघा असंख्य विचार डोक्यात येतात, आता काय होईल, काय होईल, लाईट जाईल का, माझं काम कसं होईल, मुलगीला उशीर झाला, मग कॉलेजून यायला उशीर झाला, मग रस्त्यात कुणी आहे का, इथले लोक चांगले नाही, रिक्षावाले खराब आहे, मित्राबरोबर गेली का, हिला बॉयफ्रेंड तर नाही ना. प्रत्यक्षात तसं काहीच नसतं. ओके, तिचं काही वेगळंच कारण असतं, ती घरी येते. मग इतक्या वेळात आपल्या डोक्यात किती काही चाललं. तर काही असेल हा, फक्त मनात काही एखादा निगेटिव्ह विचार आला, ओळखायचं, तो विचार त्रास देतोय, फक्त काय बोलायचं, ओळखला, फक्त 3 शब्द बोलायचे, जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. तू आलास पुरेसा आहे, मला तुझी गरज नाही. एकदा की ती एनर्जीकडे तुम्ही नोटीस केलं, त्याला ऑब्झर्व केलं, त्याला ऑब्झर्वर इफेक्ट बोलतात, ते NLP मध्ये असतं. एकदा का तुम्ही त्याला ऑब्झर्व केलं, तो विचार गायब होतो. तर असं करा. खूप छान काम करतो. मला शुक्रवारी सांगा हा मंत्र काम केला की नाही. ओके, चला आपण आता होपोनोपो विषय नाही, आपल्याला आता हे शिकायचं आहे, सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करण्यासाठी. आता सबकॉन्शियस माइंड तर शिकवलं, प्रोग्राम कसं करायचं. याला 3 गोष्टींनी प्रोग्राम करू शकतो. एक आहे ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. आज मी तुम्हाला ॲफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन सांगेल, मेडिटेशन आपण नंतर बघणारच आहे. ओके, तर आज आपण ॲफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन हे शिकणार आहे. आता बघा, अगोदर मी तुम्हाला ॲफर्मेशन्स म्हणजे काय सांगतो. ॲफर्मेशन्स म्हणजे एखादा शब्द जो सारखा सारखा एखादं वाक्य बोललं ना एखाद्याला, व्यक्ती असेल, वस्तू असेल, कोणी असेल, ते बोलून बोलून ते तसंच खरं होऊन जातं. आता त्याच्यासाठी अगोदर एक प्रॅक्टिकल बघून घ्या, नंतर मी तुमचं प्रॅक्टिकल घेईन. ओके, तुम्हाला समजेल, नाहीतर मी सांगून असं समजणार नाही, स्क्रीनवर बघून समजेल. हे आहेत बघा, कुठलेही लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोचेस यांचं उदाहरण देतातच, तुम्ही युट्यूबवर बघू शकता. हे आहे डॉक्टर मसारू इमोटो. यांनी काय केलं बघा, एक जपानचे फेमस रिसर्चर आहेत, नंतर सर्च करा. यांचा एक प्रयोग होता. यांनी काय केलेलं, एक शिजवलेला भात घेतला, सेम भात 3 वेगवेगळ्या बरण्यांमध्ये भरला, बरणीवर लेबल लावून, एकावर लव, एकावर नथिंग, एकावर हेट. आणि काय करायचे, थोड्या थोड्या वेळाने येऊन दिवसातून 3-4 दिवस प्रयोग केला, त्याला ते ॲफर्मेशन द्यायचे, म्हणजे बोलायचे त्या बरणीवर, त्या भाताबरोबर. ज्याच्यावर लव लिहिलं त्याला बोलायचे, तू खूप चांगला आहेस, तुझ्यामुळे लोकांना पोषण भेटतं, हेल्थ वाढते, हेल्दी असतात, तू खूप चांगला आहे, थँक्यू सो मच, ह्या पृथ्वीवर तू आलास, सो अँड सो. ज्याच्यावर हेट लिहिलं त्याला बोलले की तू काही कामाचा नाहीये, पृथ्वी तलावर तुझा उपयोग नाही, तुझ्यामुळे लोकांना ओबेसिटी होते, लोक जाड होतात, लोकांना शुगर होते, सो अँड सो, ॲफर्मेशन दिले. जो तिसरा होता त्याला नथिंग म्हणजे इग्नोर केलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कम्प्लिटली. ओके, त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं. झालं काय, काही दिवसांनी ज्याला प्रेमाचे ॲफर्मेशन दिले, सारखं सारखं बोलले, त्याने आपला ताजेपणा टिकवून ठेवला. ज्याच्यावर हेट लिहिलं होतं, ॲफर्मेशन दिले, तो खराब व्हायला लागला. आणि सगळ्यात खराब झाला ज्याला इग्नोर केलं होतं, नथिंग लिहिलं होतं त्याला. आता आपल्या जीवनामध्ये काय होतं, तसंच होतं. तुम्ही एखाद्याला बघा, चांगलं बोला, तो व्यक्ती खुश होऊन जाईल. छोट्या मुलांचं टीचरने कौतुक केलं तर दिवसभर एनर्जेटिक असतात, तसेच बनतात. एखाद्याला टीचरने लहानपणापासून बोल, हा काही कामाचा नाही, मस्ती करतो, किंवा तुमच्या घरचे असतील, सदस्य असतील, तुम्हाला बोलतात, एखादी सून आहे,
ओके. पर्सनली नका घेऊ. एखादी सासू सुनेला बोलली लग्न झाल्यापासून की हिला तर काही येतच नाही, हिचा स्वयंपाक तसा असा आणि हे माहेरी खूप चांगलं बनवायची, ऍफर्मेशन देऊन तिचंही तसंच. पण एखाद्याला वाईट बोला, एखाद्याला चांगलं बोला, पण एखाद्याला इग्नोर नका करू. ओके. का बरं? सर्वात जास्त नुकसान कुणाचं होतं? ज्याला इग्नोर केलं जातं. तर तुमचे हसबंड असतील, वाईफ असेल, तुमच्याशी चांगलं बोललो, वाईट बोललो, तुम्ही सहन करून घेणार. पण सांगा, कोणी इग्नोर केलं तर कसं होईल? तर कुणाला तुमचे मुलंही असतील, छान छान बोला, पॉझिटिव्ह बोला, खूप छान काम. तर अजून मी तुमचं प्रॅक्टिकल घेतो. ऍफर्मेशन्स का महत्वाचे आहेत बघा, तरच तुम्हाला समजेल, नाही तर नाही समजणार. ओके. चल, आता आपण एक प्रॅक्टिकल घेणार आहे. अजून कुणाला तरी पकडूया, कारण एकाला विचारलं का सगळ्यांना समजतं, नाही तर नाही समजणार. ओके. चला, आता आपण एक कुणीतरी पकडू. कुणाला बोलायचंय का मीच एखादा पकडू? चला, आता एक मेल पण घेऊ आपण. शिवराज सरांना घेऊया. ओके. अनम्यूट करा सर. गुड मॉर्निंग ओके. सर. गुड मॉर्निंग. सर, मी ना तुम्हाला काही विचारणार नाहीये, फक्त स्क्रीनवर जे आहे ना ते मराठी वाचायचं आहे. एक वाक्य वाचलं की थांबायचं आहे. ओके सर. आणि सगळ्यांनी बघा, आता युनिव्हर्स कसं काम करतं, ब्रह्मांड काम कसं करतं, सरांकडून बघायचं. ओके सर, थांबायचं. ओके सर, पहिलं वाक्य वाचा जरा. माझं शरीर नेहमी थकलेला आणि आजारीच असतो. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात तुमचं शरीर नेहमी इथून पुढे असंच असणार आहे. नेक्स्ट. पैसे कधीच पुरेसे नसतात. मी कितीही प्रयत्न केला तरी मी गरीबच राहणार. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात असंच होऊ. पुढे. कोणीच खरं प्रेम करत नाही माझ्यावर. माझं कुणाशीच चांगलं जमत नाही. चला, तथास्तु सर, असंच हो. तुमच्या जीवनातले तुमचे नातेसंबंध असेच. नेक्स्ट. पण मी पॉझिटिव्ह थिंकिंग करतो, निगेटिव्ह आहे सगळे. तुम्ही बोला, मी आहे ना, मी इथे नाही बसलोय, नाही, अजून संपलं नाही नाही, सेशन. बरोबर आहे. वाचा. Yes, yes, sir. चौथं I know. वाचा. चौथं ओके. वाचा. मी नेहमी एकटा आणि दुःखीच असतो. माझ्या भावना कोणी समजून घेत नाही. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. असंच होणार तुमच्यावर. पुढचं मला असं वाचा. वाटायला लागले. तुम्ही करा बस, मी आहे ना, घाबरू नका, काही होत नाही, मी आहे इथे. गुरुजी नो बसले. प्रॉब्लेम. पुढचं वाचा. ओके. माझ्या आयुष्यात काहीच समाधान नाही. मी कधीच खुश राहू शकत नाही. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. असंच होणार आहे. बघा सरांना किती वाईट वाटलं, सर्वांनी बघा. बघा, नाही मी मी सांगतो, आपल्याला रिव्हर्स करायचं. थांबा तुम्ही एक मिनिट, मला ओके सर्वांना सर. सांगायचं, आपण येणार आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वांनी, तुम्ही जसं बोलतात, युनिव्हर्सला भविष्यकाळ भूतकाळ काही माहिती नसतो. निसर्गाला लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, तो वर्तमान काळच जाणतो. तुम्ही जसं ह्या मोमेंटला बोलणार, तुमच्याबरोबर तसंच होणार. ओके. कारण तथास्तु हा शब्द तिकडून आलेला असतो, माझ्याकडून नाही. ओके. कट 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 डिलीट. असं काही होणार नाही सर, आता लगेच रिव्हर्स करायचं. ओके. घाबरू नका, तुमच्यासाठी अजून छान. ओके. तर ब्रह्मांड असाच बोलतो. चला, आता सरांना किती वाईट वाटलं. आता चला, वाचा, पहिलं वाचा. माझं शरीर दररोज अधिक मजबूत, ताजतवानं आणि निरोगी होत आहे. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. सर, तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत हेल्दी असणार आहे. पुढचं. Thank you. मी दिवसेंदिवस समृद्धीकडे वाटचाल करत आहे. पैसे माझ्याकडे सहजपणे आणि योग्य वेळेस येतो. तथास्तु तथास्तु तथास्तु. पैसा तुमच्याकडे असंच सहज येणार आहे, नेहमी येणार आहे, शेवटपर्यंत. नेक्स्ट. थँक्यू. मी प्रेम आणि समजूतदारपणाने भरलेले नातेसंबंध अनुभवत करत आहे. माझ्या आयुष्यात चांगली माणसं आहेत. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात अशीच माणसं येणार आहे, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. नेक्स्ट. थँक्यू. मी माझ्या भावना समजून घेतो, स्वीकारतो आणि त्यांचा आदर करतो. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. पुढचं. मी नेहमी शांत, स्थिर आणि समतोल असतो. चला, असंच हो. नेक्स्ट, सहावं, लास्ट. माझं आयुष्य समृद्ध आणि समाधानकारक आहे. मी प्रत्येक क्षणात आनंद शोधतो. तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात असंच होणार आहे सर. ओके. असं थँक्यू. बघा किती फरक पडतो ना, आधी किती घाबरले, त्यानंतर कसं झालं. आता मला चला, सांगा. व्हेरी नाईस. आता सर्वांनी, चला, थँक्यू. तुम्हाला अजून द्यायचे, अभ्यास द्यायचे. आता सर्वांनी सांगा,
लास्ट टाइम स्वतःबद्दल एक संगती एवढे वाक्य कधी बोलले होते स्वतःबरोबर? एक संगती एवढे वाक्य नाही. आता अजून एक, क्लास फ्री आहे ठीक आहे, पण स्वतःवर 20 रुपये खर्च करायला कोण तयार आहे? असं समजा 20 रुपये फी भरली, 20 रुपये कोण तयार आहे का? आधी मला सांगा. मला माझ्या अकाउंटवर नाही द्यायचे, मी काही तुम्हाला फोन पे जीपेचा नंबर नाही देणार आहे. 20 रुपये खर्च करायला तयार आहे का? हो बोला काहीतरी. मी काय? ओके चला ठीक आहे, थँक्यू. मला नाही द्यायचे, ते तुमच्यावरच करायचे. आता बघा 20 रुपये तुमच्या जीवनामध्ये कसे चेंज आणतील आता बघायचं तुम्हाला. एक तुम्हाला आता एक प्रॅक्टिकल करायचं. प्रॅक्टिकलच आहे, माझे सगळे स्टुडंट करतात ते. तुम्हाला केलं तर फायदा आहे, नाही केलं तुमची मर्जी. बघा तुम्हाला आता क्लास संपल्यानंतर लगेच 2 पानांचं PDF येणार आहे. ओके, मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. इंग्लिशवाल्याने इंग्लिशमध्ये काढा, मराठीवाल्याने मराठी. रोज सकाळी बघा 2 पानांचं PDF आहे, प्रिंट आउट काढायचे. आमच्या इकडे 10 रुपयाला एक प्रिंट आउट आहे, 2चे 20 रुपये होतात. कपाटाच्या आत लावा, जिथे तुम्हाला वाटलं प्रायव्हसी असेल, नाही तर घरात तुम्ही हॉलमध्ये लावलं तरी चालेल, तुमच्या मुलांनाही छान वाटेल. बघा ॲफर्मेशन्स किती सुंदर आहे बघा. हा, आणि रोज सकाळी उठल्यावर 2दा, झोपेला जायच्या आधी 2दा वाचायचं आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्रेस होईल. बघा ॲफर्मेशन्स किती 2-3 वाचून दाखवतो. बघा मी देवाची मूल आहे, आणि बघा कुठल्याही धर्माशी निगडीत नाही, काही नाही, कुणीही फॉलो करू शकतात, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, काही प्रॉब्लेम. बघा बदल हा अवघ्या काही मिनिटांमध्ये घडत असतो. माझ्या इच्छाशक्तीने मी बदल घडवून आणते व त्याला दिशा देते. जसे मी माझे शक्तिशाली हेतू निर्माण करते, माझ्या आयुष्यातील घटना त्याप्रमाणेच घडतात. मग ब्रह्मांड तुम्हाला तथास्तु बोलेल. ओके, बघा माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव, सर्व चक्रे निरोगी होत आहे. माझे शरीर आता परिपूर्ण आरोग्याकडे जात आहे. माझ्या भूतकाळाचा माझ्या भविष्याशी काही संबंध नाही. तर खूप सुंदर आहे, पैशासाठी पण आहे. बघा मी पैसा आकर्षित करणारी शक्तिशाली चुंबक आहे. पैसा माझ्या जीवनात अखंड नदीप्रमाणे वाहतो, धबधब्याप्रमाणे कोसळतो. ईश्वराच्या कृपेने रोज माझ्या जीवनात प्रत्येक क्षणी संपत्ती, आरोग्य, उपचार, प्रेम येत आहे. ओके, तर खूप सुंदर आहे. इंग्लिशमध्ये पण आहे. मी देखील हे करायचो म्हणून आज तुमच्या समोर बोलत आहे, नाही तर माझ्यात पण एवढा कॉन्फिडन्स आला नसता. तर सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर हे 2 PDF तुम्हाला क्लास संपल्या ग्रुपवर आलेले असते. ओके, तर ते तुम्हाला करायचे आहेत. ओके, ठीक आहे. करणार 20 रुपये खर्च करायचे आहेत. तर ॲफर्मेशन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला अजून काही टिप्स देतो मी. ओके, ज्यांना ज्यांना काय काय पाहिजे ना, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या थोड्या टिप्स देतो. ओके, तर बघा हे तर तुम्हाला येणार आहे. आता बघा तुम्ही अजून काय करू शकतात. स्टिकी नोट्स, झेरॉक्स वाल्याकडे जेव्हा जाल ना तुम्ही प्रिंट काढायला, तर त्याला काय बोलायचं, स्टिकी नोट्स द्या. असे स्टिकी नोट्स असतात. हे वेगळं आहे माझ्याकडं, ते DIY मधून घेतलं. असे असे लावलेले असतात, त्याला बोलायचं. आणि तुम्ही काय करायचं, जेही तुम्हाला पाहिजे, इम्पॉर्टंट आहे, सध्या नोकरी पाहिजे, पैसा पाहिजे, लोन क्लिअर पाहिजे, व्हॉट एव्हर इट इज, त्याच्यावर लिहायचं. आणि तुम्ही बघा असं कुठे चिटकवू शकतात, तुमच्या मिररवर, जिथे तुमचं लक्ष जाईल, लॅपटॉपवर, फोनचा स्क्रीन सेव्हर ठेवू शकतात. हे तर Amazonवर भेटतं, हे तुम्ही हवं तर घ्या, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये असतात. तर तुम्ही असं करू शकतात. आता तुम्हाला काय करायचं आहे, आता एक लॉ ऑफ अट्रॅक्शनची टिप देतो. आपले लॉ ऑफ अट्रॅक्शनचे पण क्लासेस असतात, तर तिथे खूप सगळ्या मॅनिफेस्टेशन मेथड आहे, 555, 369, सो अँड सो. आता तुम्हाला साधं देतो, फ्रीचा क्लास आहे म्हणून. जेही इच्छा असेल, कुठे नोकरी मिळवायची, लग्न जे होत नाहीये, काय करायचं आहे, एकच इच्छा रोज एका पानावर 21 वेळेस लिहायची आहे. कशी लिहायची बघा, पिवळ्या कागदावर लाल पेनाने लिहायची आहे. पिवळ्या पेजेसवर लाल पेनाने लिहायची आहे. आता तेच का बरं, त्याचं पण फिजिकली रिझन आहे, केमिकली. जेव्हा तुम्ही पिवळ्या कागदावर लाल पेनाने लिहितात, तर आपल्या ब्रेनमध्ये एक केमिकल, एक रसायन तयार होतं, जे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला जागं करतं. ओके, तर हे तुम्हाला ऑप्शनल आहे. हे नसेल तर काहीतरी घ्या, ऍटलिस्ट पांढरा कागद, निळा पेन घ्या, पण सुरुवात करा. पहिलं पाऊल तर टाका. केल्याने होते रे, आधी केले पाहिजे. तर पहिला पाऊल तरी टाका. आणि आता माझ्यावर विश्वास नाहीये, सर फेकाफेकी करतात, तर तुम्हाला परत एक दाखवतो.
म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल. अगेन सांगतो, तुमची रिसर्च पण महत्वाची आहे. माझ्यावर ब्लाइंडली बिलीव्ह करायचा नाही, कोणी असेल जगामध्ये. हे बघा, अमेझॉनवर आहे 420 रुपयाला एक बुक भेटतं. काय लिहिलेलं आहे बघा, मॅनिफेस्टेशन नोटबुक. आता ते काम करतं म्हणून विकल्या जातं, काम नसतं केलं विकलं गेलं असतं का? तर असं मॅनिफेस्टेशन असतं. त्यांच्याकडे पैसे असतील 20 रुपये तर खर्च करा, 420 पण खर्च करा ज्यांना गरज असेल. अदरवाईज नाही घेतलं तरी चालेल. तुम्हाला अशी भेटते, हवं तर तुम्ही अशी मॅनिफेस्टेशन नोटबुक अमेझॉन वरून 420 रुपयाची सर तुम्ही सर्च करा, येलो पेजेस डायरी फॉर मॅनिफेस्टेशन येऊन जाईल. ओके, ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ओके, जे पाहिजे ते तुम्हीच करायचं आहे, कोणी मदत करायला येत नाही जीवनामध्ये. तुमचं काम तुम्हालाच करायचं आहे ते. नाही तर मुलं येणार आहे, गावाला गेले होते आता ते माझी मदत करतील असं नाही, तुमचं काम तुम्हालाच करायचं. ॲफर्मेशन्स लिहिताना किंवा पुढे जाऊन रेकीमध्ये बोलताना ॲफर्मेशन्स कसे पाहिजे? ॲफर्मेशन साठी स्मार्ट तत्व असतं. स्मार्ट म्हणजे एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिलेव्हंट. आता बघा, साधं सोपं आहे. आता मी तुम्हाला लाख सांगत आहे की असं करायचं, मग मी नाही लिहू शकत का मला 100 करोड रुपये भेटले आहे? असं नाही चालत, रिलेव्हंट पाहिजे. आता कसं लिहायचं आहे, समजा तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे, तर तुम्ही असं नाही लिहायचं की माझं वजन कमी झालेलं आहे. तुम्ही कसं लिहायचं, ॲफर्मेशन तुम्हाला चालू वर्तमान काळामध्ये पाहिजे किंवा ते स्मार्ट नुसार. कसं, तुमचं वजन 100 किलो आहे आणि तुम्ही असं नाही लिहायचं मी बारीक झाले आहे. तुम्हाला एक टाइम द्यायचा, समजा जुलै आहे, तुमचं वजन 100 किलो आहे, तर रिलेव्हंट पाहिजे की जुलै आहे ना, इथून 3 महिने पुढचं ऑक्टोबर, 27 ऑक्टोबर रोजी माझं वजन हे 55 किलो झालेलं आहे. ओके, असं तुम्ही लिहायला पाहिजे. ओके, तर वेळेची मर्यादा पण पाहिजे. नाही तर फक्त मी पैशावाला आहे, पैशावाला आहे, पैसे रिच आहे, श्रीमंत आहे असं नाही. तुम्ही किती कमवत असाल तर थोडं जास्त लिहायचं की मी ऑगस्ट 2026 पासून महिना 1 लाख रुपये कमवत आहे, असं लिहायचं आहे. ह्या पद्धतीने 21 वेळेस लिहा. कुठे नोकरी करायची असेल त्या जॉबसाठी लिहा, करून बघा. ओके, करायला काही लागत नाही, तर केल्याने होते रे, आधी केले पाहिजे. ते पण एक मेथड आहे. ओके, पुढे जाऊन रेकी देतानाही तुम्हाला मी सांगेन, पाणी चार्ज करताना ॲफर्मेशन्स कसे मदत करणार आहे. अन्न, पाणी आणि 7 चक्र चार्ज करतात. आता आहे दुसरं व्हिज्युअलायझेशन. ॲफर्मेशन झालं, आता व्हिज्युअलायझेशन बद्दल आपण बोलणार आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय माहितीये का, एक व्यक्ती आहे बघा इथे बसली आहे, त्या तो काहीतरी ध्यानाला बसून काहीतरी डोळ्यासमोर दृश्य आणत आहे, सक्सेस, हेल्थ, सो अँड सो. तसं याला बोलतात डे ड्रीमिंग. व्हिज्युअलायझेशन कसं काम करतं बघा, हा मग तुम्हाला समजेल. आता व्हिज्युअलायझेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये कसं काम करतं बघूया. मी क्वेश्चन आन्सर सगळ्यांची घेतो क्लास संपल्यावर, आधी मला शिकवू द्या, नाही तर माझ्या डोक्यातून चाललं जातं. ओके, व्हिज्युअलायझेशन काय असतं मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. 2 उदाहरणं देतो, आपण जे व्हिज्युअलाइज करतो तेच कसं खरं होतं. आता बघा, काही लोक, आता समजा मी सांगितलं छोटे मुलं बना, इथे कोणी कोणाला ओळखत नाही. हे सगळे निसर्गाचे नियम आहेत, लॉ ऑफ अट्रॅक्शन. कायदा काय असतो, सर्वांसाठी सेम असतो. भारताचं संविधान सर्वांसाठी सेम आहे. सूर्याचा प्रकाश सर्वांसाठी सेम आहे, पाण्याचा गुणधर्म सर्वांसाठी सेम आहे. तसे कायदे सर्वांसाठी सेम असतात. आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक कायदा आहे व्हिज्युअलायझेशन. जसं तुम्ही व्हिज्युअलाइज करता तसं होतं. एक एक्झाम्पल घेऊया. किती जणांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे इथे? लव्ह मॅरेज वाले कोण कोण आहेत सांगा, कोणी कुणाला ओळखत नाही. काही लाजायचं नाही, नंतर विसरून जातात एकमेकाला. चला, लव्ह मॅरेज वाला कोणी आहे का? चला, मिस्टरांच्या, व्हेरी नाईस, माझं पण आहे. चला, ओके, अजून कोण आहे? चला, अश्विनी मॅडम, नाव नाही घेत मी, कशाला नाव घ्यायचे. चला, आहेत, मान्य करतात. ओके, ज्यांचं नाही झालं त्यांनी बघा, हा काय करायचं आहे. तर बघा, आता स्वतःला आठवा, आता काय होतं, किंवा आपण एखाद्या प्रेम प्रकरणामध्ये बघूया, कायदा सर्वांना सेम असतो. आता लव्ह मॅरेज मध्ये होतं काय, समोरची व्यक्ती एक तर वेगळ्या जातीची असते, धर्माची असते, वेगळ्या बोली भाषेची असते, आपल्या त्या याच्याबरोबर समाजाबरोबर त्याचा काही संबंध नसतो. तर होतं काय बघा, एक व्यक्ती आहे, एक मुलगा आहे, त्याला एक मुलगी आवडली. सर्वांनी ऐका, एक मुलगा आहे, त्याला मुलगी आवडली. तो मुलगा काय करतो माहितीये का,
जर प्रेम झालं तर रात्रंदिवस तिचा विचार करतो, उठता बसता 24 तास तिचाच विचार करतो. कधी झोपताना असेल, झोपेतून उठताय, टॉयलेटमध्ये आंघोळ करताना कधी तिचाच विचार करतो. ओके. सारखं सारखं विचार करून काय करतं, लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं. कदाचित तिला तो आवडायलाही लागतो. आता तिलाही तो आवडायला लागला. आता आधी एकटं स्वप्न बघायचा, आता हे दोघे जण मिळून स्वप्न बघतात. आपण लग्न करू, दिवा स्वप्न सगळे. आपण लग्न करू, इकडं घर घेऊ, आपले मुलं होतील, तू ते जॉब कर. एकदम रंगवतात स्वप्न. त्यांचं घर आहे, फ्लॅट आहे, सगळे स्वप्न रंगवतात. आणि काय होतं, घरच्यांचा किती विरोध असला तरी त्यांचं होऊन जातं. ओके, लग्न असं होतं. आता काहींचं का नाही होत ते पण सांगतो, सर्वांचंच नाही होत तसं. आता काय होतं, मी तुम्हाला धार्मिक थोडंसं स्पिरिच्युअली उदाहरणं देतो. ओके, तर तुम्हाला समजणार नाही मी काय बोलत आहे. थोडं दुसरं बघूया आपण. मला सांगा, नवस सगळे करतात. नवस पूर्ण होतात म्हणून लोक नवस करतात की नाही? आणि भारतात नाही, सगळीकडे लोक नवस करतात. ओके, बरोबर. हाजी अलीला जातात, स्वामींकडे जातात, साईंकडे जातात, बालाजीला जातात, फॉरेनला लोक फ्रान्सला जातात, लूटचं खूप मोठं आहे, सगळीकडे जातात. सगळ्यांचेच नवस पूर्ण होतात का मला सांगा बरं? सगळ्यांचेच नवस पूर्ण होतात का? नाही होत. आता समजा तुमचाच नाही झाला, तर साईबाबाला तुमचे काही पर्सनल दुश्मनी का तुमच्या बरोबर? स्वामींना काही पर्सनल दुश्मनी आहे? काही विठ्ठलाला काही पर्सनल पर्सनल दुश्मनी तुमच्या बरोबर नाहीये? मग तुमचे का नाही होत, त्यांचे का होतात, दुसऱ्यांचे? त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगतो. नीट बघा, नीट ऐका. आता सॉरी, इकडे फोकस करा. काय प्रूफ दिल्याशिवाय तुम्हाला समजत नाही ना, मग विश्वास तरी कसा ठेवायचा या व्यक्तीवर, असं होतं. आता माझ्यावर नाही, याच्यावर विश्वास ठेवा. आता बघा, काही लोक मानत असतील, हिंदू धर्मीय लोक असतील, त्यांच्यासाठी बघा, श्रीकृष्ण काय सांगतात गीतेमध्ये बघा, यथा श्रद्धा तथैव फलम. जशी श्रद्धा असेल तसंच फळ भेटतं. तुमची भावना आणि श्रद्धा मिळाली तर रियालिटी घडते. तुमच्या अंतरात्म्यात जेवढी श्रद्धा असेल तेवढा तुमचा अनुभव साकार होतो. एखादा व्यक्ती आहे, साईबाबाला बोलला, मला बिझनेस टाकायचा आहे, माझं तेवढं करून दे प्लीज. तशी श्रद्धा असेल आणि नवस पूर्ण व्हायच्या अगोदर यांनी तयारी पण केली, त्याला बोलतात श्रद्धा. जसं एका गावामध्ये सगळे लोक रोज रोज, जुनी स्टोरी आहे, दुष्काळ होता. सगळे लोक रोज देवाला प्रार्थना करायचे, भजनं बोलायचे की पाऊस येऊ दे, पाऊस येऊ दे, शेतीला पाणी नाहीये. पण एक मुलगा असायचा, तो रोज छत्री घेऊन यायचा. का? पण तू छत्री काय घेऊन आला, अजून पाऊस आला नाही. तो बोलतो, पण पाऊस तर येणार आहे ना, तुम्ही प्रार्थना करते त्याच्यासाठी मी ऑलरेडी घेऊन आलो. दॅट इज कॉल्ड फेथ, श्रद्धा. ओके, आलं लक्षात? सिंपल आहे. श्रीकृष्ण काय सांगतात गीतेमध्ये बघा, संशय आत्मा विनश्यती. ज्याचं मन संशयाने भरलं आहे तो नष्ट होतो. त्या व्यक्ती नाही, त्याचे गोल्स. तुम्ही ठेवलाय 90 लाख, बोलत आहे, पण होईल का नाही, मग केल्याने काय होईल नक्की, याच्यावर तर डिपेंड आहे स्वयं. माझा सतत विचार कर आणि माझा भक्त हो, जेही तुमचे गोल असतील. ओके, मग तसंच सांगितलं ना, आपण सतत त्या व्यक्तीचा विचार करतो जे आपल्याला पाहिजे असते. एखाद्याला गाडी पाहिजे असते, घर पाहिजे असते. जो सतत विचार करतो तो त्याच्याशी अलाईन करतो, त्याला भेटतं. ओके, तुमच्या इच्छेबद्दल प्रेमाने सतत विचार करा, जणू ती आधीच पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला तसं व्हिज्युअलाइज करायला लागेल. ओके, आता काही लोक बोलणार, सर आम्ही का मानू, आम्ही तर गीतेला नाही मानत, आमचं रिलिजन वेगळं आहे. तुमच्यासाठी घेऊया, ओके, सर्वांसाठी घेऊया. आता बायबलमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जास्त पुस्तकं तर लेखकांनी इथूनच लिहिले आहेत. बायबल काय सांगतं बघा, ख्रिश्चनिटीमध्ये, ॲज अ मॅन थिंकिथ इन हिज हार्ट सो इज ही. जसं तुम्ही मनाने विचार करतात तसंच तुम्ही होतात. मी आत्मविश्वासी आहे की मी भीतो, कुणाला घाबरतो, माझ्यात कॉन्फिडन्स नाही आहे. तुम्ही जसं ठरवणार तसंच तुम्ही बनणार. सर्वात महत्वाचा नियम बायबलमध्ये, सर्वात छान वाक्य आहे, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे उघडेल. जर तुम्ही मागितलंच नाही तर तुम्हाला भेटेल कसं? आणि मी तुम्हाला मागायच्याच कला शिकवत आहे. ओके, शोधा म्हणजे सापडेल. तुम्ही शोधलंच नाही तर काही सापडणार आहे का? आणि ठोका म्हणजे उघडेल. तुम्हाला संधीचे दरवाजे ठोकायचे आहेत. अकॉर्डिंग टू युअर फेथ बी डन अनटू यू. म्हणजे तुमच्या श्रद्धेनुसारच तुम्हाला भेटेल, हे पण तेच सांगत आहे. काही बोलणार, सर आता आम्ही यालाही नाही मानत. तुमची दुसरी अजून एक बघूया, भगवान बुद्ध काय बोलतात, आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचे फळ आहे. तुमचे विचार तुमचं आयुष्य बनवतात. जे तुम्ही विचार करतात तेच तुम्ही होतात, जे अनुभवतात तेच आकर्षित करतात.
जशी कल्पना करतात साकार करतात. तर मनच सर्व काही आहे, जे तुम्ही विचार करतात तसं होतं. तर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आता कोणत्या संतांनी सांगितलं मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. तर तुम्ही मनावर राज्य करा, नाहीतर मन तुमच्यावर राज्य करणार आहे. ओके, आलं लक्षात? 3 गोष्टी आहेत. काय करायचं आहे? व्हिज्युअलायझेशन, चांगलं चांगलं व्हिज्युअलाइज करा, अफर्मेशन्स लिहा, ते 2-20 रुपये स्वतःवर खर्च करा आणि हे 5 दिवस कंप्लीट करा. ओके, ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच घेतो. ओके, समजलं? बोर तर नाही केलं ना कुणाला? कंटाळा नाही आला ना? थोडा होतो, 1 तास सांगून शिकवणंच एवढं आहे. बघा 5 दिवस शिकवणं खूप इम्पॉसिबल टास्क असते, पण काही लोक नंतरून जातात हळूहळू. 10 दिवस तरी पाहिजे, पण मी खूप ट्राय करतो सगळं काही शिकवलं पाहिजे. ओके, चला आता कुणाला हे बघा, दुसरं काही सूचना आहेत. रेकॉर्डिंग नोट्स सगळं तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर भेटेल. हा ग्रुप टेम्पररी असतो, नंतर डिलीट होऊन जातो. तर संध्याकाळी लिंक पाठवेल, कारण संध्याकाळच्या बॅचचे लोक कन्फ्यूज होतील. व्हॉट्सअप चॅनलला नंतर जॉईन करा, त्याच्यावर सगळे नोट्स रेकॉर्डिंग्स येत असतात. ओके, एखादी बॅच सकाळी नाही जमली, संध्याकाळी जॉईन तुम्ही करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. उद्या तुम्हाला रेकी काय, रेकीचा इतिहास, रेकीचे 5 तत्वे, शक्तिपात काय असतो, का घ्यायचा, कारण बुधवारी शक्तिपात आहे. त्याचा टाइम टेबल उद्याच्या बॅच मध्ये देईल. आणि उद्या येताना बिना हेडफोन म्हणजे हेडफोन घालून या. तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन आहे. पास्ट लाईफचं मेडिटेशन खूप सुंदर रिझल्ट असतात. ओके, तर ते का करायचं आहे, ते हृदय चक्रावर का काम करायचंय ते तुम्हाला उद्याच सांगू. ओके, उद्याचं सेशन पण खूप छान असणार आहे, नक्की जॉईन करा. आता काही क्वेश्चन आन्सर असतील हँड रेज करा, मी प्रश्नांची उत्तरं देतो. ओके, नाहीतर मेसेज मध्ये केलं का मी एवढं लक्ष देत नाही. हा बोला पूनम मॅडम. सर मला माझ्या पोरासाठी करायचे आहे. त्याचं अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन वाढत नाहीये त्याचा आणि तो कसं एका ठिकाणी बसत नाहीये आणि तो माझा ऐकत पण नाहीये. करा, 5 दिवस करा. 5 दिवस असे काही बघा खूप सगळे क्वेश्चन आहे, सारखे येत असतात. तर तुम्ही ना 5 दिवस संपू द्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल. ओके, बरेच सगळं आहे, तुम्हाला बरेच हिलिंग मोडॅलिटी शिकवायचे आहेत, मी सांगेल तुम्हाला. ओके, त्याचं टेन्शन घेऊ. सॉरी अनम्यूट करा. हा बोला मॅडम. थांबा, ते बटन दाबा परत. हा बोला. त्याला कनेक्ट होईनच इफेक्ट पडेल ना सर त्याला, जे मी प्रेयर करन हे जे काही जे काही. थांबा, शिकवून घ्या सगळं, 5व्या दिवसापर्यंत कळेल. ओके, ओके. कारण खूप सगळं आहे. 5 दिवसात किती अभ्यासक्रम आहे, मग कसं करणार ना. एक गॅरंटी देतो, सगळ्या मी जितके तुम्ही प्रेझेंटी लावली, छोटे छोटे कामं होतील. ओके, लेवल 1 आहे तरी होतील. बोला अनिता मॅडम, बोल. सर तुम्ही जे येलो कलरच्या पेपरवर रेड पेनने लिहायचं सांगितलंय ते डेली लिहायचंय का 21 हा, टाइम? डेली लिहा. 21 दिवस, जोपर्यंत विश पूर्ण होत नाही तोपर्यंत लिहायचं आहे. ओके, ओके ठीक आहे, आणि थँक्यू असं सर. नाही की मी सांगितलं म्हणून नाहीये मॅडम, तो वर्ल्ड वाईड चालतं. पूर्ण जगात जितके लॉ ऑफ अट्रॅक्शनचे कोचेस असतात ना, ते सगळे शिकवतात. तर तुमची श्रद्धा महत्वाची आहे, म्हणून मी देवदेवतांची उदाहरणं दिली, नाही तर लोक बोलतील ह्या माणसाचं काय. ओके, हा साधना मॅम बोला. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण माइंड जेव्हा सेट करतो, पण कधी कधी माझं काय होतंय, अति उत्साह नाही तर एकदम डाऊन. हे कशामुळे होतं सर? ते अति कारण आनंद. तुमचं सांगतो ना, सांगतो त्याचं कारण आहे तुमचे चक्र बॅलन्स नाही आहे. ते त्याचं मी तुम्हाला बुधवारी सांगेल, चक्र बॅलन्स मन करायचं. स्थिर नाही सर, माझं मन स्थिर नाही. हा, ते मनासाठीच बुधवारचा क्लास आहे. बुधवारी 7 ओके चक्रावर सर. आहे. ओके, सगळं कळेल, तुम्ही स्वतः सांगणार प्रॉब्लेम कुठे आहे. एकदम टेक्निकली तुम्ही हुशार बनणार आहे. दुसऱ्यांना अनालाइज करू शकणार आहे, त्या व्यक्तीच्या जीवनात प्रॉब्लेम काय, तुमचा नाही. घरातील जितके सदस्य आहे सगळ्यांना तुम्ही नोटीस करू शकतात की याच्या जीवनात हा प्रॉब्लेम काय आहे. म्हणून बोललो मॅजिशियन बनणार आहे. थांबा, झूम युजर बोला, कोण आहे बोला. व्हिडिओ बंद आहे तुमचा, बोला. जाऊ, ते बोलत नाही. आशा मॅडम बोला. अनम्यूटचं बटन दाबा आशा मॅडम, अनम्यूटचं बटन दाबा. दाबलं सर. हा सर, माझ्या मुलीच्या बदलीच्या आहे त्यासाठी मी अफर्मेशन कसं करायचं ते मला विचारायचं होतं. हा, आता कारण बघा तिची बदली सांगतो मी. एक व्हायला आमच्याकडे पाहिजे. गव्हर्नमेंटचे मॅडम होते, त्यांना बदली पाहिजे, ते त्यांचं झालं म्हणून सांगत आहे. आता जिथेही पाहिजे तिला, ज्या गावात पाहिजे, शहरात पाहिजे, काय लिहायचं, माझी मुलगी नाही तिला लिहायला लावायचं, तुम्ही नका लिहू. बघा,
ही लेवल 1 नाही ती स्वतःसाठी नाही आहे. तिला तिला ते वेळ नसल्यामुळे ती काही हे करू शकत नाही, ती मांडत नाही या गोष्टी. म्हणून मी आई बरं चला, म्हणून मी तुम्ही ट्राय करण्याचा करून बघा, प्रयत्न करू करते. शकतो, काही नाही. हा लिहायचं हा. बघा, माझी मुलगी ह्या तुम्हाला कुठे पाहिजे नोकरी, तिला कुठल्या कंपनीत पाहिजे? पुण्याला पाहिजे. ती सध्या CBD बेलापूरला आहे, AGM आहे बँकेत. ठीक आहे. सांगायचं माझी मुलगीची बदली पुण्याला आता झाली असून 2026 साली माझ्या मुलीची बदली पुण्यात झाली असून ती तिथे आनंदाने काम करत आहे. इतकं पॉझिटिव्ह पाहिजे. 2026 साली माझ्या मुलीची बदली पुण्याला झाली असून ती इथे आनंदाने काम करत आहे. दुसरी एक वॉर्निंग सांगतो मॅडम, ऐकून घ्या. कधी कधी हो आपल्याला खूप वाटतं पाहिजे, पण परमेश्वराला दुसरं पाहिजे असतं. त्याची विश नेहमी महत्वाची असते. बघा, मी पण बरंच काही सर्च केलं, लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवतो माहिती, पण बऱ्याचशा माझ्या इच्छा पूर्ण झाल्या नाही. त्या का झाल्या नाही त्याचं कारण आज कळत आहे. कारण मी ते केलं असतं तर आज इथे नसतो. तर परमेश्वराला कधी कधी असं वाटतं की समजा पुण्याचे लोक चांगले नसतील तर कसं परमेश्वर करून देणार? आपल्याला लागतेची काळजी आहे, पण तिची काळजी परमेश्वराला तुमच्यापेक्षा जास्त आहे. पण प्रयत्न करणं सोडायचं नाही. तिला पाहिजे तर भेटेल. ओके. पण कधी इच्छा पूर्ण झालीच नाही त्यांच्यासाठी सांगत आहे. त्याला आपल्यापेक्षा आपली जास्त काळजी असते. ओके. पण आपले प्रयत्न आहे, मागितलं तर पाहिजे, नाही तर भेटणार नाही. ओके. मागायचं सोडून करा, तुम्ही ओके. पॉझिटिव्हली नाही पण येतात सर रिझल्ट. छान तुमचं हे छान आहे, सांगणं खूप छान आहे सर तुमचं. म्हणजे तुम्ही आत्मीयतेने सांगताय की ते आम्हाला पटतंय. खरंच क्लास खूप छान आहे आणि 5 दिवस ते मी करा नक्कीच अटेंड करणार सर. करा करा, ठीक आहे. थँक्यू थँक्यू. अजून कुणाला आजच्या सेशन बद्दल विचारा, कारण बाकीचे प्रॉब्लेम 5 दिवसापर्यंत आन्सर येईल. आज काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला, अफर्मेशन काय असतं काही, तसं काही विचारा. ओके. सॉरी. हां, गेले ते सर. ठीक आहे. चला मग आता कुणाचे काही हँड रेस तर नाहीये. आशा मॅडम. ओके. अच्छा, असं आहे का? बरं बोला. आयफोन लिहिलाय, बोला मॅडम. असं केलं ना, लक्ष जा. हां बोला मॅडम, आयफोन लिहिला. हां, काही अनम्यूटचं बटन दाबा. पुष्पा मॅडम बोला तुम्ही. चला. हा बोला पुष्पा. मला म्हणजे असं डायरेक्ट सांगत नाही मी, पण पती पत्नीचं रिलेशन जर बरोबर नसेल आणि त्यांच्यासाठी आई वगैरे करू शकते का असं? बघा, काय लिहायचं माहितीये का, ते तुमचं कुटुंबाचाच भाग आहे. तुम्ही लिहायचं हा माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी आहेत आणि एकमेकांशी समजूतदारपणाने राहतात, असं लिहा. म्हणजे रिलेशन चांगलं होईल का? रिलेशन बरोबर हा, नाही तर? लिहू शकतात तुम्ही, काहीच प्रॉब्लेम. ओके. अच्छा, ऍक्च्युली ते तुम्हाला सांगू 21 का, वेळा. लेवल 1 आहे ना, ऍक्च्युली स्वतःसाठीच असते. लेवल 2-3 मध्ये डिस्टन्स हिलिंग असते, काही सिम्बॉल असतात, तुम्ही सरळ त्याला हिलिंग देऊ शकतात. ते खूप मेथड आहे, अच्छा, ते हा 5च्या हा हा. दिवशी काय. पण सध्या ते तुमच्या कुटुंबाचा भाग आहे ना, मग तसं लिहा, माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकमेकांशी समजूतदारपणाने वागत आहे. खूप साधे अफर्मेशन लिहायचे, क्रिटिकल नाही करायचं. निसर्गाला तुम्ही जितकं साधं सांगाल ना, तेवढं चांगलं आहे. माझ्या आणि ते कुटुंबातील मग 21 वेळा लिहायचं का? रोज 21 वेळेस लिहा, जोपर्यंत कंप्लीट होईल. म्हणजे रोज 21 वेळा किती दिवस लिहायचं? बघा, जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत लिहा. रिझल्ट अच्छा. आल्यानंतरही थोड्या दिवस कंटिन्यू करा. ओके ओके, थँक्यू थँक्यू. ओके. सपना मॅडम बोला. कुठे गेलं, तुमचा हँड डाऊन झाला का? तर सपना जैन मॅडम. हँड रेस था आपका, का मराठी तर मला पण आता समजत नाही ना. हा बोला. सेम क्वेश्चन होता सर, त्याच्यामुळे डाऊन केलं. ठीक आहे ठीक आहे, नाही तुम्हाला कळेल. आणि 5th डे हा, पर्यंत सांगतो. जर मिस्टरांशी जर रिलेशन बाबत जर मिस्टरांबाबत जर लिहितोय तर काय लिहायला पाहिजे? म्हणजे ऍक्च्युली फक्त संभाषण व्यवस्थित होणं, बाकी सगळ्या गोष्टी नंतर होता, पण ते मस्ट आहे ना की संभाषण व्यवस्थित झालं पाहिजे. आम्ही दोघे प्रेम आणि समजूतदारपणाचे नातेसंबंध अनुभवत आहे. मी सपना आणि माझे मिस्टर. लिहा. मी सपना आणि माझे मिस्टर, त्यांचं नाव पण लिहा, कारण नावात एनर्जी असते. मिस्टर, आम्ही दोघे प्रेम आणि समजूतदारपणाचं नातं अनुभवत आहे.
चला कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण दोघातून एकाने तरी पुढाकार घेतला आहे. ओके, एकाने पहिलं पाऊल टाकलंय, दुसरा पण गेलं. ओके, प्रयत्न कर, नाहीतर मग काय होतं, गोष्टी तशाच चालू आहे, काही रस्ताच सापडत नाही. काहीतरी मार्ग भेटला ना, एक एक पाऊल टाकलं ना, दुसरे मार्ग ऑटोमॅटिक सापडतात. ओके, टेन्शन नका घेऊ, ती एवढी सुरुवात तर करा. ओके, ठीक आहे. आता असं तर हँडरेज कोणाला बोलायचंय, कोणाला नाही? ओके, ठीक आहे, प्रीती मॅडम बोला. सर माझ्या मुलाची एक्झाम आहे नोव्हेंबरमध्ये, तर मला कसे अफर्मेशन लिहायचे? तुम्ही नका लिहू प्लीज, मी सांगतो तुम्ही करू शकता, पण त्याला सांगा बरं करायला, त्याला करायचं आहे ना. अच्छा, मुलाला सांग. असं तर आपल्याला सरळ बघा, लेवल 1 तेच आहे. मी तुम्हाला उद्या सगळं डिटेलमध्ये सांगेल, रेकीच्या लेवल 1, 2, 3 काय असतात, तुम्ही कसं करू शकता. पण सध्या तुम्ही लिहा की तू स्वतःसाठी लिहून बघा. ओके, माझा मुलगाचं जेही असेल तसं सकारात्मक ॲफर्मेशन लिहा, काही प्रॉब्लेम. म्हणजे हवं तर तुम्ही पास झाली आहे असं लिहायचं आहे का? हो, 5 झालेले आहे, तसंच लिहायचंय तुम्हाला, ऑलरेडी झाली आहे असं नाही. ओके, ठीक. ओके. आणि सर्वांनी तो ॲफर्मेशनचा कागद घरात लावा, कारण अगोदर माझ्या घरचे हसायचे, आता सगळं बघून ते स्वतः वाचतात. ओके, लोक जे हसतील त्यांचे दात दिसतील. ओके, तर एवढं टेन्शन घ्यायचं नाही, मनाला वाटेल तसं. हा बोला, कोण? शिवराज माने नावाने मॅडम. दाबा, अनम्यूटचं बटन दाबा. शिवराज माने नाव, अच्छा, हा बोला मॅडम, झूम युजर आल्या मॅडम, बोला बोला. हा बोला हेलो मॅडम, हा बोला. सर, मुझे मेरी फैमिली डिस्टर्ब है पूरी, मतलब रिलेशंस के मामले में। तो मुझे मेरे बच्चों से जब रिलेशन ठीक करने हैं तो उसके लिए क्या अफर्मेशन लिखना चाहिए? मेरे घर के सभी सदस्यों से रिश्ता बहुत प्यारा और मीठा हुआ है, थैंक यू गॉड। और कुछ प्रॉब्लम्स हैं जो मैं यहाँ पे अभी सबके सामने डिस्कस नहीं कर सकती हूँ, तो उसके लिए क्या मुझे एक टाइम बॉन्ड देना होगा कि एक टाइम बॉन्ड के बाद ये सारे प्रॉब्लम्स मेरे सॉल्व हो चुके हैं? क्या आई एम ना ओवर थिंकर, मुझे ये ओवर थिंकर की वजह से है ना, आई एम वेरी डिस्टर्ब, वेरी आपको मच डिस्टर्ब। आई एम टेलिंग यू, हम्म। आप वेनसडे का सेशन कीजिए, उसमें ऑरा क्या है, 7 चक्रस क्या है, आपको सब पता चल जाएगा आप में क्या प्रॉब्लम है, उसके वजह से दूसरों को कैसे इफेक्ट होता है। ओके, थोड़ा होल्ड कीजिए 5 दिन तक। ओके, उसके लिए ओके, आज के लिए मैं वही बोल रहा हूँ, आज के लिए किसी को कुछ क्वेश्चन है तो पूछिए, आखिरी दिन तो मैं सबके सवालों के जवाब तो देने ही वाला हूँ। ओके, ठीक है, चलो मैडम नहीं होता है आज। हाँ बोला मॅडम, Vivo2613, हा अनम्यूटचं बटन दाबा, दाबा ना बटन. हा तुम्हीच असा हात केला ना मॅडम, बोला. सर मला पण आहे ना प्रचंड डिप्रेशनचा त्रास होतोय आणि विचार तर काय थांबता थांबत नाही आणि जे काय आहे ना ते तसंच होतं की नाही का की आपल्याच बाबतीत असं का असं. त्याचंच उत्तर बुधवारी भेटेल तुम्हाला, खूप छान भेटेल. ओके, सांगेल मी तुम्हाला, मी तेच बोलतो, सध्याच्या आजच्या क्लास बद्दल काय असेल तर सांगा. सगळ्यांची सुरू लास्ट डेला पण मी सगळ्यांचे प्रश्न उत्तरे घेईल, त्याचं टेन्शन नका घेऊ, प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारलाय तर सांगणं माझं कर्तव्यच आहे. हा बोला मयुरी मॅडम. नमस्कार सर, मी तुमची जी झुमली ने ती लेट केली होती आज, पण आता मी जे ऐकलं त्याच्यावरनं मला एक प्रश्न विचारायचा आहे. जसं की एक पिवळ्या कागदावर लाल पेनाने तुम्ही लिहायचं सांगताय, तर ते कोणाच्याही बाबतीत लिहू शकतो, जसं की माझ्या भावाच्या लग्नासाठी पण मी लिहू शकते काय आणि लिहू काय शकतात, लिहावे? लिहू शकतात, काहीच लिहू शकतात, लिहू शकतात, काहीच प्रॉब्लेम अच्छा, लिहायचं आहे. वाक्य काय लिहावं? माझ्या भावाचं लग्न 2026 साली त्याच्यासाठी योग्य अशा मुलीसोबत झालेले आहे. माझा भाऊ, त्याचं नाव, थँक्यू सर. याचे लग्न ऐकून घ्या, 2026 साली त्याच्यासाठी योग्य अशा मुलीबरोबर झालेले आहे. आणि पुढे लिहायचं थँक्यू थँक्यू थँक्यू. ते थँक्यू लिहायला विसरू नका, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. ओके, तर सर्वांनी ते थँक्यू लिहायला विसरायचं नाही आहे. ओके, करून बघा, सुरुवात तर करा. थँक्यू सर. ठीक आहे. थँक्यू सो मच. ओके, हा बोला सीमा मॅडम, बोला. हा सर, आता तुम्ही जे अफर्मेशन सांगितलेत ना,
तर ते सेम अफर्मेशन 21 वेळा लिहायचं आणि 21 दिवस लिहायचं का कंटिन्युअस लिहायचं? जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत लिहा. माझे काही होते 3-4 महिने रिझल्टच आले नाही. पण बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य महत्वाचं आहे. नाही तर आपण मध्ये सोडून दिलं ना, मग ते होणाऱ्या गोष्टी होत. तर ते सातत्य महत्वाचं आहे. जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत. आणि आपण हे जे काही लिहिणार आहे त्याला एक स्पेसिफिक वेळ, संध्याकाळी किंवा सकाळी, असं कोणत्या केलं तर वेळी चांगलं आहे. बेटर? ओके, की तुम्ही एकाच टायमाला, म्हणजे बघा, झोपेला जायच्या आधी केलं कधी पण चांगलं, कारण तेव्हा सबकॉन्शियस माइंड तुमचं छान प्रोग्राम होतं. ओके, झोपेला जायच्या आधी. झोपेला जायच्या आधी कधी पण चांगला विचार करूनच झोपत जा, कारण त्याच्यानेच तुमच्या दुसऱ्या दिवसाचं सुरू असते. तुम्ही रागात जर झोपले, मनात कुणासाठी काही ठेवून, तर सकाळ पण तुमची तशीच खराब होते. ओके, तर झोपताना तसंच विचार करून ते अफर्मेशन्स वाचून झोपा. आणि लिहायचा असा टाइम नाहीये. तुम्ही सकाळी 10ला टाइम भेटतो त्याच टाइमाला लिहा, दुपारी 2ला भेटतो तसं काही नाहीये. लिहिणं गरजेचं आहे. ओके, तसं टाइम वगैरेच्या मागे नका लागू. आधी कृती करा. ओके, नंतरून नियम येतात, आधी कृती येते. ओके, कारण कुठलीही गोष्ट असेल, आधी ते कृती केल्यानंतर नियम येतात. आधी करा, नियमचा आपण नंतर बघू, सुरुवात तर करा. आणि फक्त अजून एक प्रश्न होता की जसं आता आपण एका याच्यासाठी, इच्छेसाठी किंवा एक अफर्मेशन लिहितो, तर ऍट अ टाइम आपण मल्टिपल 2 किंवा 3 लिहू शकतो का एकावर फोकस करणं जास्त सध्या चांगलं? तुम्ही हे बघा, काय होतं ना, आपण ज्याच्यावर फोकस असतो ना त्याच गोष्टी अचीव्ह करतो. तुम्ही 4-5 लिहिलं ना, तुमची एनर्जी सगळीकडे जाईल, इकडे पण जाईल, तिकडे पण जाईल. सध्या फोकस जे महत्वाचं आहे त्याच्यावरच करा. ओके, तर अर्जुन आहे ना, त्याला डोळा दिसतो तसंच करा, कारण ती महत्वाची आहे. झाले एक्सपर्ट तर नंतर करून घ्या, पण आता एकच करा. ओके, सध्या नाही आपली. थँक्यू सर. खूप थँक्यू मॅडम, थँक्यू. मला पण बाहेर लास्ट क्वेश्चन घेतो, बाकी आपण उद्या विचार. 1 2 3 4 नावाने कोण जॉईन आहे, बोला. लास्ट क्वेश्चन बोला मॅडम. अनम्यूटचं बटन दाबा. बोला मॅडम. मला 2 मुलं आहेत, ती दोन्ही मुलं माझी ऐकत नाही. मी किती त्यांच्यासमोर लिटरली रडत असते, तरी पण त्यांना काही जाणीव नाही. असे वागतात. त्यासाठी मला कसं लिहायला हवे? अफर्मेशन्स कसं लिहिणार तुम्ही? पण तुम्ही ना, एक सांगू का, छोट्या मुलांचे सगळे कंप्लीट करतात. 4-5 वर्षांनी हा किलबिलाट घरात नसतो, माहिती का? जेव्हा ते सिरियस होतात ना, तुम्ही हे सगळं मिस करतात खूप. एन्जॉय करा. मला पण मुलगी आहे, खूप त्रास देते 7 वर्षाची, पण मी नाही कंटाळत तिला. ओके, कारण मला माहिती आहे तिचा तो आवाज आणि ते सगळं एक दिवस जाणार आहे. तो घरामध्ये कुठे काही कर, सगळीकडे नवीन भिंती खराब कर, पण ते आपण एन्जॉय केलं पाहिजे. ते परत होणार नाही. एकदा मोठी झाली ना, दिवस नाही येत. ओके, बघा किती ते त्रास देऊन देऊन किती देणार आहे तुम्हाला. 1 वर्ष, 2 वर्ष, त्याला लिमिट आहे. ते स्वतःच समजदार होऊन जाते. तरी त्रास होत असेल तरी पण लिहा तुम्ही. माझे दोन्ही मुलं खूप तुम्ही ना, आता नका लिहू. 7 चक्र ओरा जेव्हा शिकवेल ना, तर तुम्हाला सांगेल आज्ञा चक्र कसं लिहायचं, क्राऊन चक्र ते लिहा. आता नका लिहू, मी सांगेल नंतर. ओके, मग तुम्ही त्याच्या चक्रात विषयी लिहू शकता. ओके, सध्या नका. ठीक आहे. ठीक आहे. मला पण बाहेर जायचंय. आपण बाकीचे क्वेश्चन आन्सर उद्या घेऊ. चला ओके. सर्वांनी मला आज ऐकून घेतलं. सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. उद्या आपण रोजच्या टायमाला भेटूया. धन्यवाद. थँक्यू.